नमस्कार. आरोग्य मंत्रालयाच्या या 7व्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आधीच सांगितल्याप्रमाणे कॅन्सरच्या बाबतीत प्रश्न तुमचे उत्तर आमची अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. काही दिवसापूर्वी एक सुंदर कोट माझ्या वाचण्यात आला. तो असा होता की ग्रोथ फॉर द सेक ऑफ ग्रोथ इज द आयडिओलॉजी ऑफ अ कॅन्सर सेल. खूप आवडला मला तो की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा ग्रोथ होते, वाढ होते, तेव्हा ते भरभराटीचं आणि समृद्धीचं लक्षण समजतं. पण जेव्हा आपल्या शरीरातल्या पेशी नको तशा वाढायला लागतात तेव्हा तो कॅन्सर असतो आणि ते अजिबातच भरभराटीचं लक्षण नसतं. तर याच विषयाबद्दल बोलायला आपण आज इथे जमलोय सगळे. आणि ह्याच्याबद्दलचा पहिलाच प्रश्न मी डॉक्टर घरोटे तुम्हाला विचारली की कॅन्सर म्हणजे नक्की काय शरीरामध्ये बदल होतो कॅन्सर म्हणजे आपल्या पेशींचं अनियमित विभाजन होणं. आता या पेशी या नियमित रूपात विभाजित होत असतात. एक पेशी जेव्हा विभाजित होत असते तेव्हा ती 4 स्टेजेसमधनं जात असते आणि त्या 4 स्टेजेसला कंट्रोल करायला 2 द्वारपाल असतात. एक P53 आणि दुसरा RB. या कुठल्याही जीनमध्ये किंवा या P53 आणि RB हे जे चेकिंग करत असतात, आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी विभाजित होत असतात. या वेळेला सुद्धा आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी विभाजित होऊन राहिल्या, पण त्या सगळ्यांचं विभाजन एक नियमितरित्या होऊन राहिलेलं आहे. त्यांना एक नियमित कंट्रोल, ज्याला क्वालिटी कंट्रोल म्हणतात, तर ते क्वालिटी कंट्रोल हे P53 आणि RB करत असतात. जर याच्यामध्ये म्युटेशन झालं तर मात्र मग या पेशी बरोबर विभाजित होत नाही, त्यांच्यामध्ये फॉर्मेशन्स येतात आणि ते जेव्हा रिपीटेडली डिवाइड. P53 हा टेलोमरला पण थांबवतो. टेलोमर म्हणजे आपली एक पेशी एका विशिष्ट डिव्हिजन्सच करू शकतो. म्हणजे एक सेल हा 18 टाइम्स डिवाइड होईल. 18 नंतर त्याचे डिव्हिजन स्टॉप होतात. पण जर P53 जर म्युटेटेड झाला तर ते 18 नाही तर 50-60 वेळा सुद्धा तो विभाजित होतच राहील. आणि असे जे सेल्स विभाजित होत गेले तर ते कॅन्सरमध्ये परिवर्तित होतात. इन शॉर्ट, कॅन्सर म्हणजे अनरेग्युलेटेड सेल ग्रोथ. पण याचा अर्थ आपण मध्ये बोललो त्यानुसार तुम्ही मला म्हणालात की अनेक रुग्णांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की कॅन्सर हे कुठलं इन्फेक्शन आहे का किंवा एकाकडून दुसऱ्याकडे स्प्रेड होतं का, त्याबद्दल काय? कॅन्सर हा मुळीच संसर्गजन्य नाही. इट इज अ नॉन इन्फेक्शियस डिसीज. त्यामुळे कुठल्याही टचनी किंवा यांनी कॅन्सर स्प्रेड होत नाही. तो बिलकुल संसर्गजन्य नाही आहे. अनुवंशिकतेबद्दल सांगायचं झालं तर अनुवंशिकता पण कॅन्सरमध्ये 90% ऑफ द टाइम्स नसतं. 10% हे फक्त फॅमिलियल राहू शकतात. त्याच्यामध्येही काही कंडिशन्स आहेत. एखाद्या घराण्यामध्ये 60 वर्षाच्या वरील जर 3 रुग्ण जर इन्व्हॉल्ड असतील किंवा 50च्या खालचे 2 रुग्ण जरी तुमच्या घराण्यात इन्व्हॉल्ड असतील तर त्या घराण्यात चान्स आहे की ते म्युटेटेड असू शकतं. त्याच्यात एक विशिष्ट जीन म्हणजे BRCA जीन नावाचा जो जीन आहे तो म्युटेटेड असू शकतो. हे टेस्टिंग सुद्धा आम्ही त्यांचीच करतो ज्यांच्या घराण्यामध्ये कॅन्सरची हिस्ट्री आहे, त्यांच्याचमध्ये हे टेस्टिंग केलं जातं. त्यातही विशिष्ट प्रकारचे कर्करोग म्हणजे स्तनाचे कर्करोग किंवा अंडकोशांचे कर्करोग, ओव्हॅरियन कॅन्सर्स हे जर घराण्यात असतील तरच हे केले पाहिजे टेस्टिंग. डॉक्टर मधुकर, आपण हे अनेकदा बघतो कॅन्सरच्या बाबतीत की जेव्हा काहीतरी खूप हाताबाहेर जातात गोष्टी आणि डॉक्टरकडे येतात पेशंट, तेव्हा बराच उशीर झालेला असतो त्यांना यायला आणि बऱ्याच पुढच्या स्टेजमध्ये कॅन्सर निघून गेलेला असतो. माझ्या मते निश्चितच आपलं शरीर आपल्याला काहीतरी सूचना देत असतं ज्या आपण इग्नोर करतो. म्हणून तुम्हाला मी असं विचारलं की अशी काय लक्षणं आहेत ज्याच्याकडे सामान्य माणसांनी लक्ष दिलं पाहिजे, केअरफुल राहायला पाहिजे? तशी पाहायला लागले तर कॅन्सरची लक्षणं कदाचित आपल्याला दुसऱ्या आजारांची सुद्धा म्हणजे त्यांची लक्षणं हे दुसऱ्या आजारांमध्ये सुद्धा सापडू शकतात. आम्ही त्याला म्हणतो की शंका असणं अत्यंत आवश्यक आहे. आता जर स्क्रीनवर तुम्ही पाहिले तर 9 लक्षणं दिसत आहेत. याला आम्ही कॉशन असं म्हणतो. कॉशन वरपासून खालपर्यंत जर आपण लक्षणांचा विचार केला तर शौचास आणि लघवीमध्ये सवयींमध्ये बदल. लहानपणापासून आपल्याला आईवडिलांनी शौचास आणि ची सवय आपल्याला लावलेली असते.
प्रातःविधीची सवय आपल्याला लहानपणापासून आहे, परंतु वयाच्या समजा 40व्या वर्षानंतर अचानक तुमच्या सवयीमध्ये बदल झाला, म्हणजे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन असं म्हणतो, किंवा तुमच्या रक्तस्राव होत आहे, तुम्हाला लघवी वाटे रक्तस्राव होत आहे, किंवा टॉयलेटमध्ये रक्तस्राव होत असेल, किंवा तुम्हाला लूज मोशन्स होत आहेत, म्हणजे डिसेंट्री होतीये, तर ही जी लक्षणं अचानकपणे जर तुम्हाला लक्षात आली वयाच्या 40व्या वर्षानंतर वगैरे, तर ही लक्षणं निश्चितच मोठ्या आतड्याचे कॅन्सरचे आजार आहे, किंवा गुदद्वाराच्या कॅन्सरचे आजार आहे, किंवा लघवी वाटे रक्त पडत असेल तर मूत्राशयाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. त्याच्यानंतर न बरी होणारी जखम जर विचार केला तर पहिल्यांदा आपल्या डोक्यात येते की आपल्याला डायबिटीस, साखरेचा आजार तर नाही आहे. साखरेच्या आजाराच्या व्यतिरिक्त म्हणजे डायबिटीस व्यतिरिक्त जर त्यातल्या ज्यांना गुटखा, तंबाखू, सिगरेटची सवय आहे आणि तोंडामध्ये जखमा झाल्या, लाल सट्टे, पांढरे सट्टे जर असतील तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं. एक सद्ग्रस्त माझ्याकडे आले की 70 वर्षाचे सद्ग्रस्त आहेत आणि त्यांना ते दाताच्या डॉक्टरकडे गेले, दात हालत होता म्हणून. दाताच्या डॉक्टरांनी त्यांचा दात काढून टाकला, दाढ काढली, पण दाढीची जखम काही बरी होत नाही. मग दाढीची जखम बरी होत नाही, मग पाहिलं तर दाढीच्या मुळापाशी नंतर मग त्यांनी आमच्याकडे रेफर करून युजली आहे. मग दाढीच्या मुळापाशी कॅन्सरची गाठ झालेली होती, त्यामुळे ती दाढ लूज झाली होती आणि मग ती काढण्यात आली. बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे रुग्ण आमच्याकडे येतात की ती जखम बरी होत नाही म्हणून डॉक्टर काय, तर हे पाहिलंच गेलं पाहिजे. की दुसरं तिसरं आहे स्त्रियांमध्ये असामान्य स्त्राव किंवा रक्तस्राव. मासिक पाळी हा नैसर्गिक गुणधर्म आहे, परंतु 2 मासिक पाळींच्या मध्ये जर रक्तस्राव होत असेल किंवा संबंधानंतर रक्तस्राव होत असेल किंवा मासिक पाळी संपली आहे, रजोनिवृत्ती झाली आहे, त्याच्यानंतरही जर तुम्हाला डाग पडत असतील तर मात्र त्याची टेस्टिंग केली पाहिजे की ते गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा आजार असू शकतो किंवा गर्भाशयाच्या आतल्या आवरणाचा कॅन्सरचा आजार, ज्याला एंडोमेट्रियल कॅन्सर असं म्हणतो. नंतर स्तन किंवा इतरत्र शरीरावरची गाठ. कुठलीही गाठ ही शरीरावर जर असली तर ती गाठ कॅन्सरची असू शकते, परंतु प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसते. प्रत्येक गाठ ही चेक झाली पाहिजे की काय आहे. त्यात स्तनामध्ये होणाऱ्या गाठी 70% गाठी ह्या साध्या असतात. स्त्रियांमध्ये एखाद्या स्त्रीला तिच्या आयुष्यामध्ये स्तनामध्ये गाठी होण्याचं स्वाभाविकता जर बघितली तर ऑलमोस्ट 60 ते 70 स्त्रियांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीची स्तनामध्ये गाठ होते, परंतु प्रत्येक गाठ ही कॅन्सरची असते असं नाही, पण टेस्ट केल्या गेली पाहिजे. भले ती गाठ छोटी असू द्या, मोठी असू द्या, दुखणारी असू द्या किंवा न दुखणारी असू द्या, ती टेस्ट झाली पाहिजे आणि डॉक्टरांकडे खात्री करून घेतली पाहिजे की ती साधी आहे काय आहे. बऱ्याच वेळा आमच्याकडे येणारे जे स्तनाचे कॅन्सरचे पेशंट आहेत, बऱ्याच जणांना ते गाठी तयार झालेले असतात. डॉक्टर मला गेली 2 वर्षापासून गाठ, परंतु मला नाही का ती आत्ता दुखायला लागली म्हणून मी डॉक्टरांकडे गेलो. मग मला काही त्रासच होत नव्हता डॉक्टर, तुम्ही डॉक्टरकडे का जाऊ. किंवा शेजारी पाजारच्या आपल्या कोणाला तरी लेडीजला विचारलं जातं की, आणि मग त्यांच्या भीतभूस नाही बा मला अशी दुधाची गाठ झाली होती त्यामुळे मी काय मला अशीच मी औषधं घेतली बरी झाली. पण असं न करता प्रत्येक गाठ ही तपासल्या गेली पाहिजे की काय आहे. भलेही ती तुमच्या रेग्युलर गायनेकॉलॉजिस्ट असू द्या किंवा जर कॅन्सर स्पेशलिस्ट त्यांनी तपासणी घेतली चांगली. अपचन किंवा गिळण्यांमध्ये त्रास. आता खरं सांगायचं झालं तर डॉक्टर माझं वजन वगैरे सगळं ओके आहे, मी एकदम वॉकिंगला जातो, सगळं वजन एकदम ओके, पण गेले काही दिवसापासून माझं ना पोट असं धक्कं वाटतंय, मला पोट भरल्यासारखं वाटतंय, गिळायला त्रास होतोय. तर ही जी लक्षणं किंवा जर तुम्हाला पातळ खावं लागतंय, म्हणजे भाकरी आणि पोळी तुम्ही जर खाऊ शकत नाही आहे, तर ही अन्ननलिकेचे कॅन्सरचे आजार लक्षण असू शकतं किंवा पोटाच्या जठराच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं, जेणेकरून ज्याच्यामध्ये तुम्हाला पॅनक्रियास ग्रंथीचे कॅन्सर किंवा लिव्हरच्या ग्रंथीच्या कॅन्सरच्या आजारामध्ये भूक न लागणे, मळमळ होणे ह्या गोष्टी सापडतात. चामखीळ किंवा तीळ यांच्यातील बदल. आता खरं तर प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी शरीरावर तीळ असतो, कोणाला चेहऱ्यावर कोणाला पायावर, पण एखाद्या माणसाच्या तिळामध्ये अचानक जर बदल व्हायला लागला, त्यातून रक्तस्राव होत असेल किंवा त्यातनं पाणी येत असेल, झिरपत असेल, वाढ होत असेल, तर त्या तिळामध्ये सुद्धा कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर त्याला आपण मेलॅनोमा नावाचा आजार म्हणतो. हा मेलॅनोमा हा एक ॲक्च्युली तीव्र स्वरूपाचा कॅन्सरचा आजार आहे. हा झपाट्याने वाढणारा, पसरणारा आहे. वेळेस त्याचं लक्षण लक्षात घेऊन ते आपण त्याची उपचार केला गेला पाहिजे. सततचा होणारा खोकला किंवा घशातील खवखव.
आता सततचा होणारा खोकला म्हटला की आपण पहिल्यांदा म्हणतो की टीबीचं लक्षण एक असतं. टीबी हे कॉमन आपल्या भारतामध्ये खूपच चांगलं प्रमाण. पण टीबी सोडून फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या आजारामध्ये सुद्धा सततचा होणारा खोकला किंवा आवाजात बदल, घोगरा होणे किंवा थ्रोटचा कॅन्सर म्हणजे घशाच्या कॅन्सरच्या आजारामध्ये सुद्धा आवाज बदल होणे, त्यातल्या त्यात ज्यांना सिगरेट बिडीची सवय आहे यांच्यामध्ये हे लक्षणं लवकर प्रमाणात सापडतात. अकारण आलेला अशक्तपणा, ताप, थकवा हे ब्लड कॅन्सरची लक्षण आहे. एखादा लहान मूल खूप किरकिर करते, जेवण करत नाही आहे आणि मग सारखा सारखा ताप येत असेल तर त्याच्या रक्ताच्या पेशी जर चेक केल्या तर त्यांचं WBC काउंट म्हणजे पांढऱ्या पेशींचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं असेल तर हे ब्लड कॅन्सरचं लक्षण आहे. ब्लड कॅन्सर हा रक्ताचा कॅन्सर हा लहान बाळापासून ते मोठ्या माणसांपर्यंत होऊ शकतो आणि युजली लहान बाळांमध्ये होणारे कॅन्सरचे आजार हे बरे होण्याचं प्रमाण जास्त असतं. अचानक वजन कमी होणे एक मुख्य कॅन्सरचं लक्षण आहे. तसं पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा फक्त वजन कमी झालेल्या परिस्थितीत आमच्याकडे रुग्ण येतात. पण मेजॉरिटी ऑफ टाइम म्हणजे असे रुग्ण असतात ते पॅनक्रियास ग्रंथीचा कॅन्सरचा आजार किंवा लिव्हर कॅन्सर किंवा जठराचा कॅन्सरच्या आजाराच्या रुग्णांमध्ये हे लक्षण सापडतात. धन्यवाद. थोडक्यात तात्पर्य तुमच्या बोलण्याचं असं आहे की हे सगळी लक्षणं इतर अनेक आजारांमध्ये सुद्धा आढळतात. त्यामुळे असं काही व्हायला लागलं तर घाबरून जायचं नाही, पण इग्नोरही करायचं आणि शेवटापर्यंत न्यायचं त्याचं डायग्नोसिस. ही मला आणि असं वाटतं की आजकाल आपण ज्या प्रमाणात कॅन्सर बघतोय सगळीकडे, बऱ्याच लोकांना माहीत पण असतं की हे असं काहीतरी असू शकतं, पण एक भीती असते जायची आणि ते काहीतरी असं काहीतरी निघू नये म्हणून ते पुढं ढकललं जातं आणि टाळलं जातं असंही वाटतं. पण तसं न करता आपण जितकं लवकर जाऊ तितकी आपल्याला ट्रीटमेंट लवकर सुरू करता येऊ शकते आणि बरं होण्याचं प्रमाणही खूप जास्ती आहे असं वाटतं. मला वाटतं इथे आज आपल्याकडे ऑडियन्समध्ये ज्या वयोगटातली लोक दिसत आहेत, आपण सगळ्यांनी एक चित्रपट नक्की पाहिला होता, तो होता आनंद. आणि त्याच्यामधला एक त्या काळात ऐकलेला शब्द जो अगदी अगम्य वाटायचा तो म्हणजे लिम्फोसार्कोमा ऑफ इंटेस्टाइन. आणि अजूनही जर तुम्ही हा शब्द गुगल करून पाहिलात तर तुम्हाला आनंदचं पोस्टर दिसतं गुगलवरती, लिम्फोसार्कोमा टाकलं. तर मला डॉक्टर नेमाडे तुम्हाला असं विचारायचं की लिम्फोसार्कोमा हा काय प्रकार आहे आणि कॅन्सरचे काय प्रकार असतात वेगवेगळे? लिम्फोसार्कोमा ऑफ इंटेस्टाइन इज बऱ्यापैकी रेअर असलेला कॅन्सर आहे, पण तो एवढा हायटअप झालेला आहे की बेसिकली कॅन्सरचे प्रकार हे त्याच्या टिश्यू ऑफ ओरिजिनपासून ठरतात. म्हणजे कुठनं कॅन्सर सुरू झालं आहे त्यानुसार त्याचा प्रकार असतो. जो कॉमनेस्ट कॅन्सर आहे म्हणजे जी आपली बॉडीची लेअर असते त्याला इपिथेलियल लायनिंग आपण म्हणतो. मग ती लेअर्स बाहेरची असो स्किनवरची किंवा आपल्या इंटेस्टाईनचं मधलं कव्हरिंग असो, इट इज वन ऑफ द काइंड ऑफ अ लेअर. तर त्याला आपण कार्सिनोमा म्हणतो, म्हणजे कॅन्सर बेसिकली. जर हा स्नायूंपासून होत असेल तर त्याला आपण सार्कोमा म्हणतो आणि जर हा स्किनपासून होत असेल तर याला आपण मेलॅनोमा म्हणतो. तर त्याच्या टिश्यू ऑफ ओरिजिनपासून व्हेरियस प्रकारचे टाईप्स असतात. पेडियाट्रिक लोकांमध्ये काही कॅन्सर असे असतात की ते जे जन्मजात जी आपली डेव्हलपमेंट झालेली राहते, म्हणजे आपलं मूल कसं बनतं तर एका सेलपासून 2 सेल त्याचं काहीतरी असं राहतं. जर काहीतरी प्रिमिटिव्ह सेल्स तिथं राहून गेल्या ज्या डेव्हलप झाल्या नाही तर त्याला पिनेट किंवा अशा प्रकारचे थोडेसे अनकॉमन आजार ज्याला म्हणतात ते होतात. ब्लड कॅन्सरला ऑब्व्हियसली ल्युकेमिया म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, आणि लिम्फोमा म्हणजे शरीराची ड्रेनेज सिस्टीम. आपल्याला प्रत्येकाला लिम्फ नोड्स असतात. जसं आपल्याला हाताला लागलं तर बगलीमध्ये, ज्याला आपण ओळंबा म्हणतो मराठीमध्ये, खूप कॉमन शब्द आहे, पाय मुरगळला की जांघेमध्ये येतात. तर ही ड्रेनेज सिस्टीम आहे बेसिकली. तर याचा पण एका प्रकारचा कॅन्सर असतो आणि त्या कॅन्सरला लिम्फोमा असं म्हणतात. म्हणजे बॉडीमध्ये एनिथिंग विच कॅन ग्रो कॅन हॅव अ कॅन्सर. म्हणजे केसापासनं, केस हा डेड असते, म्हणजे आपण जे केस म्हणतोच ना ॲक्च्युली हा डेड पोर्शन आहे. ॲक्च्युली जे हेअर फॉलिकल तुम्ही पकडलं ना त्याचा पण कॅन्सर असतो. म्हणजे एनिथिंग विच ग्रोज कॅन हॅव अ कॅन्सर. म्हणजे मग ते केसापासून घ्या तर पायाच्या नखापर्यंत घ्या, कुठलाही, म्हणजे जगात असा कोणताही अवयव नाही आहे बॉडीमधला की ज्याचा कॅन्सर नाही. कोणताही घ्या, डोळ्यापासून घ्या, डोळ्याच्या बुबुळापासून घ्या किंवा कोणताही घ्या, तो त्याच्यानुसार त्याचे वेरियस टाईप्स कुठे. जसं सांगितलं तो पेशींचा आजार आहे, तो काही बाहेरनं आलेला नाही आहे. तुमच्या स्वतःच्या पेशी तुमचं ऐकत नाहीये, प्रॉब्ली तुमच्या केलेल्या चुकीमुळं किंवा काही जेनेटिक कॉजेसमुळं. तर तो ऐकत नाही म्हटल्यावर तो कुठेही वाढू शकतो.
आणि जे सांगितलं की बिलकुल म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की तो संसर्गजन्य आहे का. ऑफिशियली कॅन्सर इज अंडर नॉन कम्युनिकेबल डिसीज. म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाला काही जरी झालं मग ते संबंध आल्यावर असो, एकत्र खाल्ल्यावर असो, एकत्र झोपल्यावर असो, त्यांचं ब्लड आपल्या अंगाला लागलेलं असो किंवा त्यांचं ब्लड आपल्या रक्तात जरी दिलं. बरं, माझ्या एका पेशंटने मला विचारलं होतं, सर मला एक ब्लड देतं, तो कॅन्सरचा नव्हता, हे ब्लड चेक केलंय का की कॅन्सरच्या पेशंटचं नाही म्हणून. तर मी त्याला म्हटलं, बाबा तुला कॅन्सरच्या पेशंटचं ब्लड जरी दिलं, तुझा ब्लड ग्रुप जर कॉम्पेटेबल आहे, तुला काही नाही होणार. सो असे व्हेरियस हे मला वाटतं भारतात आपल्याला कम्युनिकेबल डिसिजेसची सवय जास्त आहे ना, म्हणून हा प्रश्न विचारला जात असेल. हा पुढचा प्रश्न माझा तुम्हाला तिघांनी आहे, तुम्ही हवं तसं त्याच्यात ऍड करू शकता. आपण डॉक्टर घरोटेंपासून सुरुवात करूया की कॅन्सरचं निदान कसं केलं जातं. वेगवेगळ्या कॅन्सरचं निदान करण्याच्या अर्थात वेगवेगळ्या पद्धती असतील. साधारण लाईन ऑफ निदान करण्याची पाईपलाईन काय असते. म्हणजे आता जर भारतामध्ये आपण म्हटलं तर सर्वात कॉमन पुरुषांमधला जो कर्करोग आहे तो तोंडाचा कर्करोग आहे. आणि त्याचं निदान करण्यासाठी दुर्दैवाने कशाचीच गरज नाही, फक्त एक आशेची गरज आहे. पण तरी पण त्या आजाराचे सुद्धा जे पेशंट येतात, मधुरकर सरांकडे त्यांना जास्त एक्सपिरियन्स असेल, ते ॲडव्हान्सच असतात, वाढलेलाच असतो. हा सैतान दबक्या पावलेला नाही, तो कोणाला त्रास देत नाही. आणि आपली मानसिकता अशी आहे की जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत वैद्याकडे जायचं कशाला, उगाच तो काहीतरी सांगून बसेल, उगाच काहीतरी पैशाचं आपल्याला. पण यामुळे तो आजार वाढलेला असतो आणि तो वाढल्यानंतर हे जे हेड अँड नेक कार्सिनोमाज असतात त्याच्यामध्ये मग सुरुवातीला तुम्हाला एक किमोथेरपी द्या, किमो रेडिएशन द्या, हे सगळं व्याप वाढून जातो तुमच्या उपचाराचा. तर हेड अँड नेकसाठी फक्त डेली जरी माउथ चेकिंग, एस्पेशली टोबॅकोची वर्सनी, हे ध्यानात असू द्या. कारण सरांनी जसं सांगितलं की लाल चट्टा किंवा पांढरा चट्टा जर होत असेल तर हा पांढरा चट्टा म्हणजे या स्टेजचं म्हणजे कॅन्सर उद्भव होण्याच्या अगोदरची पण स्थिती असू शकते, ज्याला आम्ही ल्युकोप्लाकिया म्हणतो. तर ल्युकोप्लाकिया या स्टेजमध्ये डिटेक्ट झाल्यानंतर तो उपचार अगदी सहज आणि उपचाराचं यश मिळण्याची पण टक्केवारी खूप जास्त असते. या उलट जर तो वाढलेला असेल तर मात्र उपचाराची टक्केवारी फार कमी होते, म्हणजे जवळपास 50 ते 40% येऊन जाते जर तो खूप ॲडव्हान्स असेल. आणि स्टेज 4 मध्ये तर तुम्ही उपचार करू शकता, म्हणजे ते कधी त्याच्यातून रोगमुक्त नाही होऊ शकणार हेड अँड नेक कार्सिनोमा. तर हा झाला याच्याबद्दल. स्त्रियांमध्ये मोस्ट कॉमन आहे स्तनाचा कर्करोग. परत तो पण सुपरफिशियल ऑर्गन आहे, तो काय असा डीप ऑर्गन नाही आहे. आणि जसं सरांनी सांगितलं, बेसिकली इग्नोरन्स इज द बिगेस्ट पार्ट, ज्याच्या आपण मिस नाही केलं पाहिजे. जर स्तनाच्या कर्करोगामध्ये जनरली असं म्हणतात की 30च्या वरच्या महिलांनी मॅमोग्राफी वार्षिक एकदा तरी करून घेतली पाहिजे. जर ती केली तर डिटेक्शन वाढतं आणि अर्ली डिटेक्शनमध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो स्तनाच्या कर्करोगाबद्दल. आता झालं फुफ्फुसाचा कर्करोग. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी एक स्टडी झाला होता अमेरिकेमध्ये की त्यांनी सांगितलं की लो डोस सिटी स्कॅन, ज्या सिटी स्कॅनमध्ये पण कारण एक्सरेचा हे असतो, रेडिएशन एक्सपोजर असतं, पण एक लो डोस सिटी स्कॅन करून एस्पेशली स्मोकर्समध्ये ज्यांच्यामध्ये कफ आहे त्यांनी जर लो डोस सिटी स्कॅन केला त्याचं पण डिटेक्शन रेट वाढतं. त्याला कॅन्सर सर्व्हिलियन्स म्हणतो आम्ही. कॅन्सर सर्व्हिलियन्स म्हणजे येण्या अगोदर किंवा त्याचे सिम्टम्स येण्या अगोदर जर आपल्याला ते कळलं तर ते बेस्ट असतं. नंतर गर्भमुखाचा जो कर्करोग आहे त्याच्यासाठी पॅप स्मिअर, सिम्पल स्मिअर घेऊन त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ते पॅपॅनिकोलाऊ नावाचा स्टेन असतो आणि त्याचा स्टेन पॉझिटिव्ह आला तर पॅप स्मिअरवरती पण गर्भमुखाचा कर्करोग हा निदान करू शकतो. तर ही काही कर्करोग आहेत ज्याला आपण होण्या अगोदर किंवा त्याचा इमर्जन्सच्या अगोदर सुद्धा इन सिटू स्टेजमध्ये सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो आणि त्याचं निदान होऊ शकतं. आणि सिंपल निदान करण्याचं काही तुम्हाला म्हणजे सुई टोचून निदान नाही आहे, सुई न टोचता सुद्धा निदान होऊ शकतं. तर हे काही कर्करोग आहे ज्याला आपण डिटेक्ट करू शकतो. तुम्ही काय सांगा. पण कॅन्सरची खात्री करण्यासाठी आपल्याला जर गाठ असेल, जखम असेल, त्याच्यातनं तुकडा काढून तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर आम्हाला त्यांच्या सूक्ष्मदर्शकाखाली पाहून सांगत नाहीत की हा कॅन्सर आहे आणि तो कुठल्या प्रकारचा आहे, तोपर्यंत आम्ही त्याला लेबल करत नाही कॅन्सर. त्यासाठी पॅथॉलॉजिस्ट जे आहेत त्यांचा आमच्या याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे.
तर पहिल्यांदा जर तोंडाचा असेल तर तोंडाच्या जखमेची बायोप्सी घेतली जाते, स्तनाचा असेल तर स्तनाच्या गाठीचा सुई वाटे छोटीशी बायोप्सी घेतली जाते, पोटाचा असेल तर लिव्हरमध्ये असेल तर त्याची बायोप्सी घेतली जाते, आतड्यांचा असेल तर एंडोस्कोपी द्वारे बायोप्सी घेतली जाते, गर्भाशयाच्या मुखाचा असेल त्याची बायोप्सी घेतली जाते. कधी कधी आम्ही फाईन निडल ॲस्पिरेशन म्हणजे छोटीशी सुई टाकून पाणी काढून काचपट्टीवर चेक केले जातात. तर मेन बायोप्सी हा डायग्नोस्टिक मोडॅलिटी आहे. त्याच्यानंतर एकदा निदान खात्री झाली की कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे, जसं डॉक्टर यांनी सांगितले की सार्कोमा आहे का कार्सिनोमा आहे का लिम्फोमा आहे, हे खात्री झाल्यानंतर मग पुढचा टप्पा येतो स्टेज. स्टेज म्हणजे अजून कुठे आजार त्याच भागात सीमित आहे का अजून तो भाग दुसऱ्या भागात पसरला आहे, तर त्याला स्टेजिंग असं म्हणतो. त्या स्टेजिंगसाठी आपण काही विविध तपासण्या करतो. त्या तपासण्यांमध्ये सोनोग्राफी, एक्सरे असू शकते, कधी कधी आम्ही CT स्कॅन सांगतो, कधी कधी पेट CT स्कॅन म्हणजे हा पूर्ण शरीराचा स्कॅन सांगितला जातो. तर त्यामुळे डायग्नोसिसमध्ये झाल्यानंतर आपण स्टेजिंग केलं जातं आणि स्टेजिंग नंतर ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवला जातो. मी ॲक्च्युली जस्ट त्याला थोडं डिवाईड करतो. या प्रश्नाला 2 तऱ्हेने उत्तर देतो. एक, मी नॉर्मल आहे आणि मला बघायचं आहे मला कॅन्सर आहे की नाही, हा पहिला भाग. दुसरा, मला जखम आहे जी कॅन्सरची आहे आणि मग मी काय केलं पाहिजे, हा दुसरा भाग. पहिलं म्हणजे जनरल पब्लिकसाठी स्क्रीनिंग म्हणजे काय की तुम्हाला कॅन्सर आहे किंवा नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काही त्रास नाही, तुम्हाला जखम आहे कुठे ना, तुम्हाला ब्लिडिंग होते आहे ना, तुमचं कॉन्स्टिपेशन आहे, तुम्हाला काहीही सिम्पटम्स नाही आहे, तरी पण सुप्त अवस्थेमध्ये कॅन्सर असू शकतो. तो चेक करण्यासाठी ज्या टेस्ट केल्या जातात त्याला स्क्रीनिंग टेस्ट असं म्हणतात. आता ह्या टेस्ट बाहेरच्या देशामध्ये एक वय झालं, कोणी 30, 35, 45, त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत. कोणी 35 नंतर करायला सांगतं, कोणी 45 नंतर करायला सांगतं. पण तिथं गाईडलाईन्स आहेत की तुमचं जर वय 45 झालेलं आहे तर तुम्ही काही टेस्ट 2 वर्षातनं किंवा वर्षातनं एकदा केल्या पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला कॅन्सर आहे किंवा नाही आहे. पण ह्या सगळ्या गाईडलाईन्स कोणाच्या आहेत तर वेस्टर्न वर्ल्डच्या आहेत. सगळ्या गाईडलाईन्स वेस्टर्न वर्ल्डच्या आहेत. इंडियन गाईडलाईन्स तशा काही अजून आलेल्या नाही. आता वेस्टर्न वर्ल्डमध्ये जसं मी तुम्हाला उदाहरण देतो की त्या गाईडलाईन्स आपल्याकरता का पूर्णपणे नाही लागू पडत. वेस्टर्न वर्ल्डमध्ये टोबॅको मेन कॉज आहे, इंडियामध्ये पण टोबॅको मेन कॉज आहे. 30% कॅन्सर डायरेक्टली इनडायरेक्टली टोबॅकोमुळे होतात. तर वेस्टर्न वर्ल्डमध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये LDCT जसं डॉक्टरांनी सांगितलं ते केलं जातं. LDCTच का करतात, कारण त्यांच्याकडे टोबॅको घेण्याच्या 2च पद्धती आहेत इनहेल करण्याच्या, आयदर इन अ फॉर्म ऑफ सिगार ऑर इन फॉर्म ऑफ सिगरेट. त्यांच्याकडं आपल्यासारखं नाही. आपल्याकडं महाराष्ट्रामध्येच 25 पद्धती सापडतील तुम्हाला तंबाखू खाण्याच्या आणि भारतामध्ये पकडलं तर 1000 पद्धती सापडतील. कोणी तंबाखू म्हणून खातं, कोणी मशरी म्हणून खातं, कोणी तपकीर म्हणून खातं, कोणी किमाम म्हणून खातं, कोणी सिगरेट पितं, कोणी बिडी पितं, कोणी फिल्टर पितं, कोणी विदाऊट फिल्टर पितं. ठीक आहे. कोणी तुम्ही नॉर्थ ईस्टला गेलं तर टोबॅको चुन्यामध्ये 10 दिवस अंडरग्राऊंड ठेवतात, त्याला काहीतरी काढतात तांबूल, त्याला तांबूल म्हणतात. तर ह्या प्रत्येकाचा कॅन्सर फुफ्फुसालाच होणार आहे का, तर उत्तर आहे नाही. आपणही तोच तंबाखू खातो जो तिथं खातो, पण ते वेगळ्या तऱ्हेने खातात, आपण वेगळ्या तऱ्हेने खातो. म्हणून आपल्याकडं गळा, गाल जिथं तंबाखू ठेवली जाते तिथले कॅन्सर ती लोकांना कधीच होत नाही. त्यांना ओरल कॅन्सरचं एकच कारण आहे ते म्हणजे HPV व्हायरस. त्यांना हे माहितीच नाही की इथं पण तंबाखू ठेवली जाते आणि त्याच्यामुळे पण बरं त्यांना माहिती नाही, तर त्यांना पण तिकडं होऊ शकतो तो. सर त्यांच्या स्क्रीनिंग टेस्ट ज्या आहेत ना त्या आपल्याला लागू पडणारच नाही, कारण माझ्यासाठी तोंडाचा कॅन्सर डिटेक्ट होणं हे खूप कॉमन आहे. आणि जसं मुकुलने सांगितलं ती इतकी सोपी टेस्ट आहे की तुम्हालाच कळतं की अरे जखम आहे. कोणतीही जखम जर प्रत्येकाला तोंड येतं, आपल्यापैकी प्रत्येकाला तोंड आलेलं आहे, असं एकही माणूस नाही की त्याला तोंड येणार नाही. किती लोकांचं तोंड 15 दिवसापेक्षा जास्त राहिलेलं आहे, उत्तरे नाही राहिले. जर राहिलं आहे ना तर तुम्ही डॉक्टरांना भेटायला पाहिजे. सो आणि ज्यांना ऑलरेडी कॅन्सर डायग्नोसिस झालेलं आहे, जसं डॉक्टरने सांगितलं 2च टेस्ट म्हणजे 2च वे आम्ही बघतो. कन्फर्म करा कोणता कॅन्सर आहे, ज्याने आपल्याला टाईप कळेल, म्हणजे बायोप्सी. मग तुम्ही कशा तऱ्हेने बायोप्सी करताय, दुर्बीण टाकून ओपन बायोप्सी, इन्सिजनल, एक्सिजनल, तो पुढचा भाग, आणि नंतर त्याची स्टेजिंग. मग स्टेजिंगला वर्कअप डिपेंडिंग ऑन कॅन्सर वेगवेगळे आहे. कोणी CT स्कॅन सांगतं, कोणी सोनोग्राफी सांगेल, कोणी पेट स्कॅन सांगेल. पण ह्या दोन्ही गोष्टी झाल्याशिवाय तुमच्या कॅन्सरचा इलाज किंवा कन्फर्म डायग्नोसिस होणार नाही. तर अशा तऱ्हेने आपण दोन्ही धन्यवाद.
मला वाटतं तुमच्या सांगत असताना मला एक धोका जाणवला की माहीत नसलेल्या पद्धती वापरायला लागतील पण नको खाण्याच्या. तर कृपा करून घरी जाऊन चुन्यावर पुरून ठेवू नका. मला असं वाटतं कॅन्सरचं नाव घ्यायला पण आपण घाबरतो. म्हणजे ते नाव ऐकलं तरी आपल्याला धडकी भरल्यासारखी होते. मी मगाशी सांगितलं की मला सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं अँकरिंग आपण करू नये असं वाटत होतं. तर इतकी दहशत ह्या आजाराची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर सोनाली, तुला मी असं विचारेन की जेव्हा तुला कळलं की निदान तुझं जेव्हा झालं तेव्हा काय मानसिक अवस्था होती? ज्या वेळेला माझ्या हातामध्ये रिपोर्ट आला की मला कॅन्सर झालेला आहे, जी सर्वसामान्य माणसाची हालत होते तीच माझी झाली. सगळ्यात पहिल्यांदा तर ब्लॅकआउट, पायाखालची जमीन सरकलेली होती. कारण ते नावच असं आहे की पहिल्यांदा तर त्या नावामुळेच पहिल्यांदा दडपण येतं की बापरे, आता माझं लाईफ काय, म्हणजे माझं लाईफ नाहीच आहे, आता ह्याच्या पुढे माझं लाईफ नाही आहे. खरं तर सुरुवात इथपासूनच होते. त्याच्यानंतर सुरुवात होते तो ट्रीटमेंट पार्ट खरं तर डॉक्टरांकडे असतो, पण मानसिक द्वंद्व सुरू होतं ते पेशंटचं सुरू होतं. पहिल्यांदा तर ऍक्सेप्ट करणं की मला हे झालं आहे, हेच पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायला त्रास होतो. सगळ्यात पहिल्यांदा तर द्वंद्व सुरू झालं की मलाच का आणि मला हे कसं झालं. मी एवढ्या काळजी घेत होते, मी ह्या सगळ्या गोष्टी करत होते, पण तरी सुद्धा हे माझ्याच वाटेला का आलं. दुसरा प्रश्न माझ्यासमोर येऊन उभा राहिला की ठीक आहे, माझ्या वाटेला आलं आहे, पण पुढे काय होणार, माझ्या फॅमिलीचं काय होणार, माझ्या मुलांचं काय होणार. आणि तिथे अजून पुढचा एक प्रश्न आला माझ्यासमोर, अडचण निर्माण झाली. तिसरा प्रश्न तेच, त्याच्यावरती काही होत नाही तर पुढचा प्रश्न आला, समाज कसा घेईल, लोक कशा पद्धतीने विचार करतील, बाहेरच्या लोकांना मी सांगायचं नाही सांगायचं, नातेवाईकांच्या बाबतीत मी काय करायचं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कॅन्सरचा फक्त रिपोर्ट हातात आल्यानंतर असंख्य प्रश्नांनी काहूर डोक्यामध्ये उठलेलं होतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट मात्र सगळ्यात महत्वाची होती की मन जर का पक्क ठेवलं गेलं तर तिथे परत या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एका गोष्टीमध्ये मला विचार करताना सापडायला लागलं की आजही मी अडकते आहे ते का झालं, कसं झालं, कशाला झालं, मी काय करणार. पण खरं तर मी विचार करायला पाहिजे, जे झालं आहे ते ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि आता ह्याच्यातनं बाहेर पडायला खरं तर मी काय करायला पाहिजे. आणि बहुतांशी पेशंटचा हाच प्रॉब्लेम असतो की ते ह्या प्रश्नावर विचार करायचं सोडून ह्या प्रश्नांमध्ये अडकून राहिलेले असतात, या प्रश्नांच्या भीतीने, ह्या सगळ्या नावांनी याच्या जंजाळामध्येच अडकलेले असतात. तर काहीशी परिस्थिती माझी पण होती, पण प्रत्येक प्रश्नावरती उत्तर सापडत स्वतःला कणखर बनवत या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा मी प्रचंड प्रयत्न माझ्या ट्रीटमेंटच्या दरम्यान केला होता. धन्यवाद सोनाली. मला माहिती आहे की त्रास देणारे प्रश्न आहेत हे आणि तू करेजियसली सांगतेस. डॉक्टर रुचा, तुम्हाला विचारेन मी की अशाच प्रकारची आंदोलनं सगळ्याच कॅन्सर पेशंटमध्ये दिसतात का, आणि अशा आंदोलनांमुळे कॅन्सर बऱ्या होण्याच्या प्रमाणात काही अडथळा येतो का. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आज आपला जो सगळ्यांचा मागच्या आरोग्य मंथनचा आमचा विषय मानसिक आरोग्य होता आणि त्यात खूप जास्त प्रमाणात स्ट्रेसबद्दल बोललं गेलं. तर स्ट्रेस हा एक प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आहे कॅन्सरचा. आपण ह्या प्रश्नाची मी 2 वेगळी उत्तरं देईन. पहिलं तर जसं सोनालीबाई म्हणाल्या त्याप्रमाणे की प्रत्येक पेशंट ज्या वेळेला डायग्नोसिस किंवा तो कागद ज्या वेळेला हातात येतो त्यावेळेला खूप प्रश्न मनात आलेलेच असतात. आणि एका सायकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर हा एकंदरीतच प्रवास जो आहे त्याच्यामधला जो एक इमोशनल जर्नी असतो त्याचे विविध स्टेजेस आहेत, ज्याला सायकॉलॉजिकल स्टेजेस ऑफ लॉस असंच म्हटलेलं आहे की कुठल्या तरी पद्धतीने माझ्या शरीराला काहीही झालं तर त्यावेळेला आपल्या इमोशन्समध्ये होणारे चेंजेस. सो त्याच्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं जे आहे ते इमिडिएट रिॲक्शन जी असते ती डिनायल किंवा नकार दिला जातो. सडनली मला कसं होऊ शकतं असं, मी काय केलं होतं, जसं त्या म्हणाल्या व्हाय मी. सो हा इनिशियल रिॲक्शन जी असते ना ती नकाराची असते की हे नाही. मग ह्या वेळेला काय होतं
की जरी आपल्या हातात ती डायग्नोसिसची चिठ्ठी असली तरी आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जा, ह्या लॅबचा रिपोर्ट चुकीचा असू शकतो, मग मी सेकंड ओपिनियन, मग नाशिक नको, आता मुंबईला जाऊ. सो असं करण्यात जो वेळ वाया जातो, तसं सर म्हणाले, तो खूप महत्त्वाचा वेळ असतो आणि नेमका तोच वाया जातो. सो हे डिनायल ओव्हरकम करणं खूप महत्त्वाचं. त्याच्या पुढचं जे स्टेज आहे ते अँगरचं आहे, राग. स्वतःवर, इतरांवर, परिस्थितीवर, देवावर. म्हणजे काही पेशंट्सनी असे सुद्धा बघितलेले आहेत की मलाच असं झाल्यामुळे मी देवाची पूजाच करणं सोडून दिलेलं आहे, कारण त्यांनी माझ्यासोबत चांगलं केलं नाही. सो आता त्याचा माझा जो काही आमची बांधिलकी होती ती तुटली आणि आता मी परत देवाची पूजा करणार नाही. सो हा राग आहे, हा परिस्थितीवरचा राग आहे. कोणीतरी काहीतरी केलं का, किंवा मीच स्वतःकडे लक्ष दिलं नाही म्हणून माझ्या स्वतःवर आलेला राग, किंवा परिस्थितीला काहीतरी आपण ब्लेम करत जातो. सो ही एक अँगरची फेज असते, ही सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतेच, कमी जास्त प्रमाणात, पण इट इज देअर. त्याच्यानंतर मग पुढे येते ती बार्गेनिंगची फेज, ज्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की माझा कॅन्सर बरा होऊ देत, मग मी वणीच्या देवीला जाऊन येईल, सिद्धिविनायकासमोर नारळ फोडायला जातो. सो इट्स अ काइंड ऑफ बार्गेनिंग विथ गॉड. कारण त्यावेळेला मला दुसरा कुठलाच मार्ग दिसत नसतो, कारण ही अनिश्चितता आहे. सो हाऊ डू आय सपोर्ट माय सेल्फ इमोशनली. मग तू माझं बरं कर, मग मी तुझ्याशी काहीतरी करेन. सो आपण काहीतरी अशी सौदेबाजी करायला लागतो, विच इज कॉल्ड बार्गेनिंग. त्याच्या पुढे हळूहळू रियालिटी स्टार्ट सेटिंग इन. आणि जनरली आपल्या डॉक्टर्सना पण सगळ्यांना लक्षात येईल की दिस इज द टाइम ज्या वेळेला ट्रीटमेंट हळूहळू चालू झालेली असते. सो रियालिटी सेट्स इन की हे खरंच झालेलं आहे आणि ह्याला मला तोंड देणं भाग आहे. सो अशा परिस्थितीत मग एक ते नैराश्य यायला लागतं की देर इज नो अदर वे आउट, ह्याला तोंड देणं मला भाग आहे. सो कसं का होईना मग त्याला आपण तोंड द्यायला सुरुवात करतो आणि मग त्याच्या पुढची जी फायनल स्टेज आहे ती येते ॲक्सेप्टन्सची, किंवा ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण स्वीकार, जो सोनाली मॅडमनी म्हणाल्या की इन द एंड फायनली तुम्हाला तुमची मेंटॅलिटी अशी करायला लागते, तुम्हाला तुमची मानसिकता त्या पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह चेंज करावा लागतो की आता माझं कसं होणार पासून आता मी ह्याच्यातनं मार्ग काढीन. हा ज्या वेळेला माझा पर्स्पेक्टिव्ह बदलतो त्यावेळेला आपण त्या परिस्थितीचा स्वीकार करायला लागलेलो असतो. आणि जनरली ह्या सगळ्या स्टेजेस ऑफ इमोशनल ही जी अपहिविल आहे ह्या जनरली सगळ्या पेशंट्समध्ये बघायला मिळतात. आता काही पेशंट्स हेडस्ट्रॉंग असतात खूप, की यार जो कुछ भी है आने दो असे म्हणणारे हे पेशंट्स असतात. काही पेशंट्स असतात जे डायग्नोसिस झाल्यावर अतिशय अगदी शेलमध्ये जातात, म्हणजे दे डोंट वॉन्ट टू टॉक टू एनीबडी, ते एकटे राहायला लागतात. किंवा काही पेशंट्सचं कम्युनिकेशन डिस्टर्ब होतं, फॅमिली मेंबरशी, इतर सोसायटीमध्ये जाणं त्यांचं कमी होऊन जातं. ही पेशंट्स ॲक्च्युली जास्त व्हल्नरेबल असतात सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स डेव्हलप होण्यासाठी ड्युरिंग ट्रीटमेंट. सो म्हणजे इतर नातेवाईकांनी सुद्धा आणि डॉक्टर्सनी सुद्धा असे पेशंट्स जरी आयडेंटिफाय करून त्यांच्यावर लक्ष ठेवलं तर मे बी ड्युरिंग ट्रीटमेंट, कारण जनरली असे पेशंट्स हे पण असतात की जे ट्रीटमेंट अर्धवट सोडून देतात कारण त्यांचा धीर खचून जातो. सो ह्या पेशंट्सवरती आपण जास्त लक्ष ठेवलेलं कधीही चांगलं. आणि सेकंड पार्ट ऑफ द आन्सर की स्ट्रेस आणि कॅन्सरचा काय रिलेशन आहे, तर एक सायंटिफिक म्हणजे काय म्हणावं ना की एक इट्स अ फॅकल्टी ऑफ मेडिसिन कॉल्ड सायको न्यूरो इम्युनॉलॉजी. सायको म्हणजे मानसिकता, न्यूरो म्हणजे आपल्या मज्जातंतूतल्या पेशी आणि इम्युनॉलॉजी म्हणजे आपल्या शरीराची जी इम्युनिटी आहे ती. तर ह्या तिघांची एकमेकांशी कसा परस्पर संबंध आहे हे आयडेंटिफाय करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण सायको न्यूरो इम्युनॉलॉजी म्हणतो. आणि जसं सगळ्यात सुरुवातीला सरांनी सांगितलं की पेशींची जी काही अनावश्यक वाढ होत जाते थोडक्यात तो कॅन्सर असतो. सो ह्या पेशींची जी अनावश्यक वाढ होण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा स्ट्रेस आहे.
सो तो स्ट्रेस सुद्धा कसा, क्रॉनिक स्ट्रेस, दीर्घकाळ चालत राहणारा स्ट्रेस. म्हणजे एक ॲक्यूट असतो, परीक्षा झाली की टेन्शन गेलं, किंवा काही घराचे व्यवहार असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, ते गेले की स्ट्रेस जातो. पण काही स्ट्रेस असा असतो जो दीर्घकाळ, वर्षानुवर्ष चालत राहतो आणि मग त्याचा थोडासा जो शरीरावर अपाय होतो त्याच्यातनं कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आणि हाच स्ट्रेस जर ड्युरिंग ट्रीटमेंटसुद्धा, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा हा स्ट्रेस जर तसाच राहिला तर पेशंटची तब्येत सुधारण्यामध्ये त्याचा परिणाम होतो. सो इम्युनिटी डेफिनेटली प्लेज अ रोल इन डेव्हलपमेंट ऑफ साईड इफेक्ट्स म्हणा किंवा कॅन्सरमधनं जी काही रिकव्हरी असते त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. आणि दुसरं असं की जनरली अंडर स्ट्रेस लोक अल्कोहोल किंवा स्मोकिंग किंवा ह्याचा जास्त त्या दिशेने वळायला लागतात. आणि जसं आपल्याला माहितीच आहे की त्याचा नक्कीच कॅन्सर होण्याशी संबंध आहे आणि जे शास्त्रीय दृष्टिकोनातून पण सिद्ध झालेलं आहे. सो ह्या दोन्ही पद्धतीने स्ट्रेस डेफिनेटली इज इफेक्टिंग कॅन्सर. प्रॅक्टिकल व्ह्यू होतो याचा. स्ट्रेस कसा किंवा स्ट्रेस किंवा नॉलेज कसं इम्पॅक्ट करतं मी तुम्हाला सांगतो. पेडियाट्रिक मॅलिग्नन्सी म्हणजे छोट्या मुलांचे कॅन्सर, ॲक्च्युली तुम्ही जर बघितलं ना तर छोट्या मुलांच्या कॅन्सरची जी किमोथेरपी आहे ना ही स्ट्रॉंगेस्ट किमोथेरपी. यू विल नॉट बिलीव्ह मी. छोट्या म्हणजे ब्लड कॅन्सर, बेसिकली छोट्या मुलांमध्ये ब्लड कॅन्सर होतात, सार्कोमाज होतात, पिनेट होतात, यांची किमोथेरपी 1.5 वर्ष चालणारी किमोथेरपी आणि स्ट्रॉंगेस्ट किमोथेरपी असते. पण इट इज बेस्ट टॉलरेटेड ॲज कम्पेअर टू ॲडल्ट. बिलीव्ह मी, इट आर फॅक्ट. का? अज्ञानात सुख असतं. त्याचा एक भाग म्हणजे अज्ञानात सुख असतं. आपल्याला जेव्हा आता तुम्ही आपण एज्युकेटेड आहात, जेव्हा मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पॅक्लेटॅक्सेल औषध द्यायचे, मग तुम्ही काय करणार? पॅक्लेटॅक्सेल गुगल करणार. सगळ्यात पहिला प्रश्न काय करणार? पॅक्लेटॅक्सेल गुगल करणार. मग पॅक्लेटॅक्सेल काय करतं तर हातापायला मुंग्या आणतं, वॉमिटिंग होते आणि नॉशिया होतं. तो तुम्हाला किमो द्यायच्या आधीच चालू होऊन गेला. छोट्या मुलांचं असं नसतं. छोट्या मुलांना त्याच्याशी काही घेणं नसतं, त्यांना कळतच नाही पॅक्लेटॅक्सेल देते की इंटरेस्टिंग देते मला. तर छोट्या मुलांचे साईड इफेक्ट्स आर लेस अँड देअर रिॲक्शन टू दॅट साईड इफेक्ट इज ऑल्सो अनबिलिव्हेबल. यू सी 900 काउंटचा छोटा मुलगा आणि 900 काउंटचा ॲडल्ट माणूस, त्यातला तो निम्मा सायकोलॉजीने डाऊन झालेला असतो. कारण त्याला माहिती राहतं 900 असलं की मला इन्फेक्शन होणार आहे, इन्फेक्शन झालं की मला एकटं राहायचं. छोट्या मुलांनाही आपण एकटं करतो, आयसोलेट करतो, पण त्यांचा चार्म वेगळा राहतो. याचा अर्थ देर इज समथिंग विच इज हॅपनिंग ॲट माइंड लेवल, बिकॉज यू नो की तुम्हाला हे औषध दिलं गेलं की तुम्हाला काहीतरी साईड इफेक्ट होणार आहे. सो दॅट रिअली प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आम्ही टाटामध्ये जेव्हा होतो ना, जेव्हा आम्हाला काही वाटायचं की एखादा पेशंट आता एक खूप कारण अटॅचमेंट होऊन जाते, तर खूप जवळ आहे, तर आम्हाला जर चेअरफुल व्हायचं असेल तर आम्ही पेडियाट्रिक वॉर्डला जायचो. म्हणजे आम्हाला स्वतःला, कारण तिथं त्यांचं प्ले एरिया असायचं सगळे, म्हणजे दे यूज टू एन्जॉय देअर डिसीज ऑल्सो. दे यूज टू एन्जॉय देअर डिसीज ऑल्सो. इज नथिंग टू एन्जॉय इन दॅट डिसीज बेसिकली, बट दे यूज टू एन्जॉय अँड दॅट गिव्ज अ पॉझिटिव्ह एनर्जी फॉर ॲडल्ट. आम्ही बऱ्याचशा लोकांना ॲडल्टला सांगायचं की बघ तुझ्या छोट्या त्यांना एकदा भेटून घे. म्हणजे आमच्यासाठी तेच रिक्वेस्ट होते की यू गो अँड सी देम हाऊ दे टेक देअर डिसीज, बिकॉज दे डोंट नो अबाउट देअर डिसीज. सो आय थिंक स्टॉप गुगलिंग. अज्ञान आणि इग्नोरन्स या दोघांमध्ये फरक आहे. You don't have to be ignorant for your disease, but believe in your doctor. Obviously, he is going to give you the best possible remedy out of it. तुम्ही जर जसं बोललं ना, मला तर कॅन्सरच होऊ शकत नाही, मी त्याला दाखवतो, मी त्याला परत दुसऱ्याला दाखवतो, नाही मग मी मुंबईलाच दाखवतो. इव्हेंच्युअली 1.5 महिना गेला आणि प्रत्येकाने तेच सांगणं आहे. ऑब्व्हियसली यू डोंट गो टू qualified, you don't go to unqualified person, you see a qualified person, but don't waste time and believe in your doctor. Believe me, there are lot of good doctors still in society. किती छान सांगितलं तुम्ही. म्हणजे मला असं वाटतं की कॅन्सरचा स्वीकार आपण एका लहान मुलासारखा करायला पाहिजे. पुढचा प्रश्न विचारण्याआधी एक सूचना आहे आपल्या प्रेक्षकांना की डॉक्टर्सना तुम्हाला हवे असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्याच्यासाठी चिठ्ठ्यांवरती तुम्हाला प्रश्न पाठवायचे आणि मग ते विचारले जातील. एक छोटीशी विनंती अशी आहे की तुमच्या पर्सनल प्रॉब्लेम्सचे प्रश्न म्हणजे जे तुम्ही कन्सल्टंटकडे गेल्यानंतर विचारता तसे विचारण्यापेक्षा
ज्या प्रश्नाचं उत्तर ऐकून जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल असे प्रश्न विचारा, म्हणजे ते आपल्याला इथे घेता येतील. पुढचा प्रश्न विचारण्याच्या आधी मला असं जाणवतं की कॅन्सर ची ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याकडे इतकी आयुध तयार आहेत. म्हणजे एक एकटा योद्धा असावा आणि त्याच्यावरती एक खूप मोठ्या आर्मीनी अटॅक करावा, तसं आपण ह्या रोगाशी डील करतो. आपल्याकडे केमोथेरपी असते, आपल्याकडे रेडिओथेरपी असते, आपल्याकडे सर्जरी असते, आपल्याकडे सायकोलॉजिस्ट असतात, सायकेट्रिस्ट असतात. तर पण पहिलं हातपाय पेशंटचा तेव्हा गळतो जेव्हा तो किमोथेरपी हा शब्द वापरतो. काय आहे किमोथेरपी म्हणजे, आणि इतर रोगांमध्ये जी औषधं दिली जातात तशीच ही औषधं असतात, मग त्याचा एवढा धसका का? किमोथेरपी म्हणजे नॉर्मल औषधच आहे, ती फक्त कर्करोगावरती वापरतात म्हणून त्याला किमोथेरपी अशी टर्मिनॉलॉजी त्या काळात दिली. ॲक्च्युली दिज आर ड्रग्स, ही औषधच आहेत जी कर्करोगावरती काम करतात. आता त्याच्यात पहिले जे जनरेशन किमोथेरपी होती ती सायटोटॉक्सिक होती, म्हणजे ती कॅन्सर सेल्सला तर मारायची पण नॉर्मल सेल्सला पण मारून टाकायची, त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स खूप व्हायचे. त्यानंतर सेकंड जनरेशनच्या किमोथेरपी झाल्या त्या टार्गेटेड किमोथेरपीज. म्हणजे आम्ही रिसर्चमध्ये आम्हाला कळलं की एखादा कर्करोग त्याला एक ग्रोथ फॅक्टर पाहिजे असतो, याला ऑन्कॉलॉजिकल ॲडिक्शन असं म्हणतात. म्हणजे जसं कोकेनच्या माणसाला कोकेनच पाहिजे असतं, तसं काही लंग कॅन्सर्समध्ये आता फुफ्फुसाच्या कर्करोग त्याच्यात EGFR नावाचा एक घटक असतो, तोच त्याला हवा असतो. तो दिला की तो ग्रोथ होतो, आणि ते जर तुम्ही डिनाय केलं तर जसा हा ड्रग ॲडिक्ट जसा स्वतः बेचैन होऊन जातो तसा हा कर्करोगही बेचैन होतो आणि स्वतःलाच मारून टाकतो. त्याला अपॉप्टॉसिस असं म्हणतात, त्याला सुसाईड म्हणतात. तर आजकाल आम्ही टार्गेटेड थेरपीज म्हणजे त्याची ग्रोथ कशाने होत आहे त्याची स्टडी करून त्याच्यावरती उपचार जर दिला तर त्या उपचाराचं यश मिळण्याचं जे पर्सेंटेज आहे ते पण वाढतं आणि दुष्परिणाम पण फार कमी असे दुष्परिणाम त्याच्यामध्ये येऊ शकतात. तर हे आहे सेकंड जनरेशन. आणि थर्ड जनरेशन आता इम्युनोथेरपी झालेलं आहे. इम्युनोथेरपी म्हणजे आपली इम्युन सिस्टीमलाच इतकं चांगलं करा की ती इम्युन सिस्टीम म्हणजे आपली बॉडी स्वतःच आपली प्रतिकार शक्तीच आपल्या कर्करोगाविरुद्ध काम करून कर्करोगातून मुक्त करू शकेल. तर हे स्टेजेस आहेत, हे डिफरंट जनरेशन्स आहेत किमोथेरपीचे. तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स हे बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही एक फीडबॅक फॉर्म पण केलेला आहे. साईड इफेक्ट्स वरती सगळ्याच थेरपीच्या पुढच्या प्रश्नामध्ये येतोय, तेव्हा आपण ह्याच्याबद्दल विस्ताराने बोलूया. पण किमोथेरपी म्हणजे औषधांशिवाय वेगळं काहीही नसतं. नाही, हे सलाईनद्वारे किंवा गोळ्यांद्वारे दिलेले हार्मोनल किंवा म्हणजे किमोथेरपी एजंट्सच आहे, फार्मास्युटिकल एजंट्सच आहेत. मला असं वाटतं की NCI हा शब्द काढून टाकावा. ऍक्च्युअली तो जुन्या काळी त्यावेळेस तो पॉईंट केला गेला होता आणि आता खरं म्हणजे ते फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स ओनली, त्याच्यात काही वेगळं काही नाही. त्याचा धसका खूप असतो लोकांना, हे मी पाहिलं. बरोबर. पुढचा प्रश्न डॉक्टर नेमाडे तुम्हाला विचारेल की अशी एक सायकोलॉजी असते लोकांची की औषधं चालतील पण लाईट नको, लाईट घ्यायला जायचं आहे. तर डॉक्टर नेमाडे हे रेडिओ ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि रेडिओथेरपी नक्की कशी काम करते कॅन्सरमध्ये? जसं मुकुंदने सांगितलं की नवीन टेक्नॉलॉजी खूप आहे किमोथेरपीमध्ये आणि आता टार्गेटेड थेरपी आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे किमोथेरपी ही मशीन गन आहे आणि टार्गेटेड थेरपी ही स्नायपर रायफल आहे. याचा अर्थ काय आहे की जर मला मशीन गन दिली तर मला एका मिनिटामध्ये मी 100 गोळ्या घालणार आहे आणि त्या 100 कोणाला लागतील याचा कंट्रोल माझ्याकडे नाही. ऑब्व्हियसली ज्या समोर दुश्मनच असल्यावर प्रॉबॅबिलिटी आहे की त्या कॅन्सर सेल्सलाच लागतील, पण त्याच्यामध्ये जर एखादा नॉर्मल पेशी आली तर मला ती वाचवता येणार नाही. हवेवर स्नायपर रायफल कसं आहे की मी दूरवर कुठून तरी बघतोय, उठला की त्याला मला. सर टार्गेटेड थेरपी पण तशीच वर्क करते. याचं मी पुढचं हे घेतो की रेडिएशन पण तसंच आहे. रेडिएशनमध्ये पण टार्गेटेड रेडिएशन अवेलेबल आहे. जसं मी सांगितलं किमोथेरपीचा धसका घेतला गेला. का घेतला गेला? कारण हा सामाजिक रीतीने हा धसका घेतला गेला की बाबा ते दिलं की केस जाणार, ते दिलं म्हणजे पांढऱ्यापेशी कमी होणार, ते दिलं म्हणजे अंगाचे आजार होणार. पण त्यामध्ये एवढे चेंजेस आलेले आहेत. आता रेडिएशन मशीनमध्ये जे रेडिएशनचं मशीन 1980 साली होतं किंवा फॉर दॅट मॅटर 2000 साली होतं ते ॲब्सोल्यूट झालं आहे. नोबडी युजेस इट. पण आपल्याला हा सल्ला कोण देतं? मोठी लोक ज्यांनी जास्त जग बघितले त्यांनी ते मशीन बघितलेलंच नाही. जे नवीन आले ऑब्व्हियसली नाही बघितलंय कारण त्यांनी तेच मशीन बघितलं तर त्यांनी जेव्हा ट्रीटमेंट घेतलेली आहे तेव्हा त्यांनी ती ट्रीटमेंट घेतलेली आहे.
तर नवीन ज्या टेक्निक्स आहेत म्हणजे जसं इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन म्हणा, 3D CRT म्हणा, कन्फॉर्मल रेडिएशन म्हणा, त्याचं नावच तुम्हाला सांगेल की हे शेप देऊन दिलं गेलेलं रेडिएशन आहे. म्हणजे जर तुम्ही ट्युमर सेल आयडेंटिफाय करू शकता तर तुम्ही त्याला जास्तीत जास्त डोस देऊ शकता आणि नॉर्मल सेल्सला वाचवू शकता. आता रेडिएशन कुठं दिलं जातं मी असं म्हणत नाही की रेडिएशनचे साईड इफेक्ट नसतात, डेफिनेटली असतात. कारण तुम्हाला त्या सेल्स मारायच्या आहेत आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला तो अवयव राखून मारायचा आहे. म्हणजे जर मला जीभ वाचवायची आहे, मी जीभचे मला 2 ऑपरेशन करायचे. एक तर ठीक आहे म्हणजे मी ऑपरेशन करू शकतो, मॉर्बिडिटी तेवढं आपल्याला ऍक्सेप्टेबल आहे तर मी ऑपरेशन करणार आणि रेडिएशन घेणार. पण जर मला ती जीभ वाचवायचीच ठरली, मला करायचंच नाही सर्जरी, असं मी म्हणत नाही की सर्जरी नाही केली पाहिजे, डेफिनेटली केली पाहिजे. पण जेव्हा तुम्हाला जास्त ऑर्गन प्रिझर्वेशन जेव्हा करायचं की तुम्हाला अवयव काढायचे नाही, मेनली लॅरिंग्स बघा, सोरियंतर तुम्हाला काढायचं नाही, स्मॉल ट्युमर आहे किंवा 2 सेंटीमीटरचा ट्युमर आहे, मग तुम्हाला फुल डोस रेडिएशन देणं चांगलं. ठीक आहे, जेव्हा फुल डोस रेडिएशन दिलं जातं आणि त्या बेसिक टेक्निकने दिलं जातं म्हणजे कान, नाक, घशाचे जे अवयव आहेत याला रेडिएशनने सगळ्यात जास्त त्रास होतो. याच्या विरुद्ध जर तुम्ही ब्रेस्ट रेडिएशनचे जर पेशंट बघितले ना किंवा सॉफ्ट टिश्यू सार्कोमाचे जर रेडिएशनचे पेशंट बघितले ते म्हणतील अरे कशाला घाबरतात, मी तर जॉब करतो, जॉबला जातो, मधल्या सुट्टीमध्ये जाऊन रेडिएशन घेणारे लोक आहेत. म्हणजे लंच ब्रेकमध्ये जाऊन रेडिएशन घेऊन परत जॉबला अटॅच होणारी लोक आहेत. कारण की त्यांचं रेडिएशन कुठं झालं. जर कोणी म्हणतं रेडिएशनचे साईड इफेक्ट झाले, त्यांना लोकेशन ऑफ रेडिएशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर ते जिभेला आहे, गालाला आहे, घशाला आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला गिळायला त्रास होणार आहे, जेवण तुमचं कमी होणार आहे. पण जर ते हातापायाला आहे, स्तनाला आहे, लंग्समध्ये आहे किंवा फॉर दॅट मॅटर GI सिस्टीममध्ये आहे तर त्याचा तेवढा त्रास होत नाही. सो सांगण्याचा उद्देश असा की चांगल्या टेक्निकने रेडिएशन, चांगल्या टेक्निकच्या मशिनरी नाशिक इज प्रॉबेबली वन ऑफ द व्हेरी फ्यू सेंटर्स की जिथं 4 डेडिकेटेड कॅन्सर सेंटर्स विथ अ व्हेरी गुड फॅसिलिटी आहे. म्हणजे पुण्यामध्ये टोमोथेरपी अवेलेबल नाही, नाशिकमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे इट इज हे सगळी ऑन्कोलॉजी कम्युनिटी फार चांगली काम करते नाशिकमध्ये. व्हेरी गुड मशिनरी अवेलेबल इन नाशिक. तुम्ही त्यामध्ये कोबॉल्टमध्ये जर आज कोणी मला सांगतं कोबॉल्टमध्ये रेडिएशन घ्यायचं तर ते यू शुड नॉट टेक रेडिएशन ऑन ओल्डर मशीन. तर नवीन रेडिएशन टेक्निक डेफिनेटली साईड इफेक्ट कमी आहे. मी असं म्हणत नाही की साईड इफेक्ट नाही आहे, डेफिनेटली कमी आहे. जसं इम्युनोथेरपीचे किंवा बायोलॉजिकल ट्रीटमेंटचे कमी साईड इफेक्ट आहे, जसं मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीचे कमी साईड इफेक्ट्स आहेत ॲज कम्पेअर टू रॅडिकल सर्जरी, तसं दॅट होल्ड्स ट्रू इव्हन फॉर रेडिएशन ऑल्सो. डॉक्टर मधनूरकर, अर्थातच पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की कॅन्सरमध्ये सर्जरी करायला लागेल हा निर्णय आपण कधी घेतो आणि आधी औषधं देऊन मग सर्जरी केली जाते की आधी सर्जरी करून मग औषधं दिली जातात? पहिले आधी बोललो होतो की पहिल्यांदा आपण रुग्णाचं निदान झालं त्यानंतर आमचा दुसरा टप्पा असतो की आजार कुठल्या टप्प्यात आहे, तो आजार हा त्या अवयवाशीच निगडीत आहे, त्याच भागात आहे का तो कुठे पसरला आहे. जर तो आजार कुठे पसरला नसेल आणि आम्हा सर्जन्सला असं वाटतं की तो आजार मी मुळासकट काढू शकतो, त्यावेळेस आम्ही ऑपरेशनला पेशंट घेतो. जर तो तोंडाचा असेल तर तोंडाचा भाग किंवा स्तनाचा असेल तर स्तनाचा भाग काढून तो गाठीचा भाग त्याच्या बाजूला नॉर्मल म्हणजे जे काही नॉर्मल भाग आहे तो 1 सेंटीमीटर कमीत कमी 1 सेंटीमीटरचा भाग आम्ही नॉर्मल भाग काढून तो पूर्ण मुळासकट आजार जेव्हा निघेल असं आम्हाला खात्री वाटते त्यावेळेस आम्ही ऑपरेशनला पेशंट घेतो. काही नवीन प्रकार आले सर्जरीचे आता? सर्जरीच्या नवीन प्रकारामध्ये जर त्यातलं तर स्तनाचा कॅन्सरचा आजाराचा विचार केला तर पूर्वी स्तनाचा कॅन्सरच्या आजाराच्या रुग्णांमध्ये पूर्ण स्तन काढण्याचे ऑपरेशन्स व्हायचे. जर रुग्ण आमच्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यात असेल तेव्हा आम्ही आता स्तन वाचवण्याचे ऑपरेशन्स करू शकतो. जरी स्तनाचा आजार 3ऱ्या टप्प्यात जरी केला तरी आम्ही मेडिकल ऑन्कोलॉजिस्टच्या मदतीने पहिल्यांदा आम्ही किमोथेरपी देऊन आजार कमी केला जातो आणि मग त्याचं स्तन वाचवण्याचे ऑपरेशन्स केले जातात. पोटाच्या विकारामध्ये पूर्वी ऑपरेशन्स जे व्हायचे ते मेजॉरिटी ऑफ टाइम आता पोट उघडून पूर्ण मोठं पोट उघडून ऑपरेशन्स व्हायचे. मोठ्या आतड्याचा कॅन्सरचा आजार असू द्या तर आता लॅप्रोस्कोपीच्या माध्यमातून किंवा रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून कमी त्रासाचं आणि पोटाचे आजार ऑपरेशन्स केले जातात ज्याच्यामध्ये पेशंटला टाके कमी असतात आणि रिकव्हरी सुद्धा चांगली असते.
परंतु हा निर्णय घेण्याच्या अगोदर फार काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागतो की हा रुग्ण लॅपरोस्कोपी किंवा रोबोटिक सर्जरीच्या याच्यामध्ये बसणार आहे आणि आपण पूर्णपणे आजार पूर्णपणे काढू शकणार आहोत आणि रिकव्हरी सुद्धा चांगली करणार आहोत याचा पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करून त्या रुग्णाचं कदाचित एका रुग्णाला आम्ही समजा गाठ 14-15 सेंटीमीटरची गाठ आहे, ती छोट्याशा की होल छोट्याशा ह्याच्यातून काही निघणार नाही आहे, त्याच्यासाठी मोठंच ऑपरेशन लागेल आणि ते कुठल्या प्रकारचं ऑपरेशन आहे त्याच्यावर निर्णय घेतला जातो. जस्ट गोष्ट ॲड करतो, ऑन्कॉलॉजी एक अशी ब्रांच आहे, ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर एक अशी ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये 3 सुपर स्पेशालिस्ट असतात. तुम्ही जर म्हणजे आणि 3 इम्पॉर्टंट असतात, म्हणजे बिलीव्ह मी नो अदर ब्रांच. कार्डिओलॉजिस्ट स्टेन टाकला की तुम्हाला बायपास सर्जनला भेटायची गरज नसते. तुम्ही ओपिनियन घेताय का, ओपिनियन घेता तो म्हणतो बायपास करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, कार्डिओलॉजिस्ट म्हणतो स्टेन टाकला पाहिजे. एकदा तुम्ही स्टेन टाकला की तुम्ही त्या कार्डिओलॉजीचे पेशंट आहात. ऑन्कॉलॉजीमध्ये 70% लोकांना 3 डॉक्टर बघावे लागतात. याचा अर्थ काय, तुम्ही कितीही चांगले सर्जन किंवा तुम्ही कितीही चांगले रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट असले किंवा तुम्ही मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट असले, तुमचे रिझल्ट हे टीम वर्कवर डिपेंडंट आहे. म्हणजे तुम्ही कितीही चांगली सर्जरी केली तरी तुम्हाला किमोथेरपीवाला पण चांगला भेटला पाहिजे आणि रेडिएशनवाला पण चांगला भेटला पाहिजे. अशी कोणतीही ब्रांच नाही. गॅस्ट्रोएंट्रोलॉजी घ्या, ऑन्कॉलॉजी सोडून तुम्ही कोणतीही न्यूरो सर्जरी घ्या, न्यूरोलॉजीकडे जाईल किंवा न्यूरो सर्जरीकडे जाईल आणि एकाच इव्हेंटसाठी तो दोघांचं ओपिनियन घेईल किंवा ते झालं की मग तो एकाच. ऑन्कॉलॉजीमध्ये तसं नाही. यू हॅव टू गेट शफल बिटवीन इकडनं तिकडं तिकडनं तिकडं तिकडनं तिकडं फॉलोअप कोणाकडं आणि परत प्रॉब्लेम आला की परत इकडनं तिकडं परत तिकडनं. सो इट इज अ टीम वर्क. आणि एक व्हेरी इम्पॉर्टंट जो आम्ही नेहमी निग्लेक्ट होतो तो आहे पॅथॉलॉजिस्ट. पॅथॉलॉजिस्ट इन ऑन्कॉलॉजी इज प्रॉबेबली द मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन मेकर. म्हणजे सर्जरीच्या आधी जर मी पेशंट नाही बघितलेला आहे तर मला रेडिएशन द्यायचंय का नाही द्यायचंय हे मला कोण सांगतो माहिती आहे का, पॅथॉलॉजीचा रिपोर्ट. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो pathologist is also very important. So it is a team game. That's why in oncology there is something called as tumor board. Okay? Decision is not taken by single man. Decision is taken by group of doctors. So तुम्हाला सेकंड ओपिनियनची गरज नाही, तुम्ही ऑलरेडी 3 ओपिनियन घेता एखाद्या पेशंटची किंवा तुम्ही ट्रीटमेंट चालू केली. एक श्रोत्यांकडून आलेला प्रश्न आहे डॉक्टर घरोटे तुम्हाला, की त्यांनी विचारलेला प्रश्न मी थोडासा बदलून विचारला तुम्हाला, की केमोथेरपी आपल्या शरीरातल्या पेशींनी अधिक चांगल्या रीतीने स्वीकारावी म्हणून काही करता येतं का? किमोथेरपी आणखी चांगल्या रीते स्वीकारावी याच्यासाठी आपल्याकडे काही म्हणजे मापदंड आहेत, म्हणजे ज्याच्यानुसार आपण किमोथेरपीला त्यांच्या वजन, उंची आणि याच्यानुसार त्या अनुरूप आपण तो डोस देतो. दुसरी गोष्ट, न्यूट्रिशनचा फार महत्त्वाचा रोल आहे याच्यामध्ये. जर त्यांच्या न्यूट्रिशनमध्ये प्रोटीन्स चांगले असतील, आता परत जसं सरांनी सांगितलं की पाश्चात्य देशातल्या सगळ्या स्टडीज आहेत आणि भारताच्या स्टडीज नाही, तसंच आमचं पण आहे की पाश्चात्य देशामध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वात जास्त असतं आणि भारतामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण सर्वात जास्त असतं. कार्बोहायड्रेटचे जे रिझल्ट्स आहेत किंवा त्याचे जे आमच्या किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते जास्त असू शकतात. पण प्रोटीन्स जर चांगले असतील तर त्याचे साईड इफेक्ट्स का कमी. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे 70 किलोग्रामचा फॅटी माणूस आणि 70 किलोग्रामचा वेल बिल्ड बॉडी बिल्डर याच्यामध्ये आमच्या याच्यात दोन्ही याच्यात फरक पडतो. कारण तो वेल बिल्ड बॉडी बिल्डर यू विल टॉलरेट द किमोथेरपी इन व्हेरी वेल मॅनर, वेअर 70 kg फॅट यू विल नॉट. तर बॉडी कॉम्पोजिशन ऑल्सो मॅटर्स. आणि त्याच्यामुळे एक विशिष्ट आमचा एक ड्रग आहे कॅपॅसिटाविन पाश्चात्य देशात जेव्हा देतात तेव्हा 1250 मिलीग्राम पर मीटर स्क्वेअर देतात. तेच आमच्या भारतामध्ये 1250 कोणीच टॉलरेट नाही करत, त्याला 1000 नुसार द्यावं लागतं. त्या 1000 पण ॲडजस्टमेंट्स करावे लागतात. तर याचं कारणच हे आहे की बॉडी कॉम्पोजिशन ऑफ इंडियन इज मोर ऑफ कार्बोहायड्रेट बेस्ड अँड दॅट ऑफ फॉरेनर्स इज प्रोटीन बेस्ड. तर हा स्टडी महत्त्वाचा असतो आणि त्याच्यानुसार जर प्लॅनिंग नीट केलं तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट्सवरती कंट्रोल करता येऊ शकतं. ह्याच्याबद्दल अजून एक प्रश्न विचारला आहे आपल्याला श्रोत्यांमधून, की केमोथेरपी सुरू झाल्यानंतर प्रोटीन वाढवायला सांगतात डाएटमधलं, पण सोयाबीन खाऊ नका असं सांगतात, त्याचं कारण काय आहे? बरं, हा म्हणजे हे सगळं मिथ्स आहे, असं काही नाही आहे. प्रोटीन सोर्स कुठला पण असू द्या, एनिथिंग ते तर तो व्हेजिटेरियन आहे नॉन व्हेजिटेरियन आहे त्याच्या चॉईसनुसार आहे.
पण प्रोटीन्स आर इम्पॉर्टंट. असं काही नाही की सोयाबीनचं प्रोटीन घेतलं की त्यांनी कर्करोगामध्ये वाढ होते, ही जी कल्पना आहे इट्स प्युअर मिथ. असं काही नाही म्हणजे आहे. मला वाटतं ह्या मिथ्सना पण उत्तर देणं आपण खूप Yeah, जरुरी right. आहे, कारण Very right. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी इतकी हो. त्याच्यात म्हणजे विचित्र प्रकारचे पण असे मेसेजेस होते की कोंबड्याचा एक भाग खाल्ला पाहिजे, तो दुसरा भाग खाल्ला तरी कर्करोग वाढतो. हे जे सगळे आहे हे सगळं मिथ्स. सो असे प्रश्न आलेले उलट चांगले आहे आपल्याला प्रेक्षकांकडून. पण आपण प्रोटीनचा सोर्स कुठलाही असो त्याने काही मॅटर होत नाही. प्रोटीन फक्त तुमच्या शरीराला हवं हे मात्र नक्की. आपण आत्ताच तुमच्याकडून ऐकलं की कॅन्सरचं आधी निदान आणि त्यानंतर ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर इतक्या 3 डॉक्टरांकडे त्यांना सारखं इकडून तिकडे फिरायला लागतं, वेटिंगमध्ये थांबायला लागतं, आणि वेटिंगमध्ये असताना इतर पेशंट्स असतात, त्यांची अवस्था बघायला लागतं, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची मानसिक आंदोलनं खूप कमालीची असत असतील डॉक्टरांच्या. तर कसं एखाद्या कॅन्सर पेशंटनी आपलं मानसिक आरोग्य कसं सांभाळावं आणि त्यासाठी तुम्ही कशी मदत करता? तुम्ही अगदी छान प्रश्न विचारलात, कारण सगळ्यांनाच लक्षात येईल वेटिंग रूममध्ये ही कुजबूज चाललेली, अहो तुमचं काय चाललंय, कधी डायग्नोसिस झालं, कोणाकडे चाललंय. सो हे खूप कॉमन आहे. पण जनरली काय होतं, आता थोडंसं विषयांतर होतं पण तेही महत्त्वाचंच आहे की आता जे डिस्कशन झालं त्याप्रमाणे जे काही सल्ले मिळतात ते बऱ्यापैकीचे अनुभवावर आधारित असतात, सायंटिफिक असतीलच असं नाही. त्याच्यामुळे त्यांना झालं म्हणून मलाही होईल हे आपण, किंवा अगदी सेम म्हणजे अगदी पेशंट त्यांनाही स्तनाचा कॅन्सर आहे, मलाही स्तनाचा कॅन्सर आहे, मग त्यांचं असं करायला लागलं मग माझंही करायला लागेल का. सो आधी म्हणजे ट्रीटमेंट सुरू होण्याआधीच आपण ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपण स्वतःचंच खच्चीकरण करत असतो. सो एक सायकॉलॉजीमध्ये टर्म आहे सेल्फ टॉक, स्वसंवाद. हा हळूहळू जसा निगेटिव्ह किंवा म्हणजे एक नैराश्यजनक स्वसंवाद व्हायला लागतो तसं त्याचा आपल्या मानसिकतेवरती परिणाम व्हायला लागतो. आणि आपण म्हणतो तसं की दुनिया उसी रंग की दिखती है जिस रंग का हम चष्मा पहनते हैं. त्याच्यामुळे जसा हा नकारात्मकता आपल्यामध्ये येत जाते तशा नको त्याच गोष्टी हायलाईट व्हायला लागतात. म्हणजे किती पेशंट्स ह्या आजारातनं बरे झाले पेक्षा आपला फोकस किती दगावले ह्याच्याकडे जास्त दिसतो. सो ऑटोमॅटिकली ऑल दीज थिंग्स स्टार्ट अफेक्टिंग युअर जर्नी बेसिकली. आता त्याच्यात दुसरं असं पण आहे की आपला दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे, पर्स्पेक्टिव्ह, ज्याच्यानी आपण आपली पुढची जी काही जर्नी आहे त्याच्याकडे बघतो. तर आता जसं सर म्हणाले तसं की तुम्हाला मल्टिपल डॉक्टर्स, मल्टिपल अपॉइंटमेंट्स, बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडे जाऊन भेटावं लागतं, बोलावं लागतं. पण एकंदरीतच बाहेरची गर्दी बघता आणि आपली मानसिकता बघता आपण सरांशी अगदी 2 मिनिटं बोलतो आणि बाहेर येतो आणि मग लक्षात येतं अरे बापरे हे तर विचारायचंच राहिलं. सो आम्ही काय सजेस्ट करतो, तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील, अगदी तुम्हाला वायफळ वाटत असतील तरी ते तुमच्या डॉक्टरला जरूर विचारा. कारण त्यांच्याकडनं तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते शास्त्रीय असणार आहे, ते तुमच्यासाठी असणार आहे, ते जनरलाइज नसेल. सो त्याच्यावर तुम्ही बिनधास्त विश्वास ठेवू शकता कारण ते तुम्हाला लागू पडणार आहे. त्याच्यामुळे अगदी प्रश्नावली घेऊन गेला तर माझ्या मते कुठलेही डॉक्टर म्हणणार नाहीत की अहो एवढे काय प्रश्न आणले, जा बरं आता. दे विल बी मोर दॅन हॅपी टू आन्सर यू. कारण जर त्याच्यातनं तुमची मानसिकता चांगली होणार असेल तर जरूर तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा याच्याविषयी, कारण त्याच्यातनं तुम्हाला मिळणारी उत्तरं जी असणार आहेत ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलण्यासाठी खूप मदत करू शकतात. दुसरी गोष्ट अशी की हा प्रवास जो आहे ना ह्याला आपण इतर क्रॉनिक इलनेसेसशी जेव्हा कम्पेअर करतो त्यावेळेला लक्षात येतं की हा आजारामध्ये कॅन्सरच्या अनिश्चितता खूप आहे. म्हणजे ह्या किमोथेरपीला मला काही त्रास झाला नाही तर पुढच्या वेळेलाही होणार नाही ह्याची शाश्वती नाही. होईलही माहीत नाही, होणार नाही हेही माहीत नाही. पण त्याच्या
त्याच्यामध्ये जी अनिश्चितता असते त्याच्यामुळे इथे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असते. सो आपल्या आजाराबद्दल कुठल्याही प्रकारचे जे गैरसमज असतात ते ज्या वेळेला मनात जास्त असतात त्यावेळेला हे होण्याची शक्यता जास्त. जसं सर म्हणाले तसं की किमोथेरपी चालू होण्याआधीच मला साईड इफेक्ट व्हायला लागतात विदाऊट एनिथिंग ॲट ऑल. सो इथे सायको एज्युकेशन किंवा योग्य पद्धतीने आजाराचे आणि उपचाराची समज हे खूप महत्त्वाचं आहे की हे आपण का करतोय, कशासाठी करतोय, ह्याच्यातनं काय होणार आहे, काय अपेक्षित आहे. सो ही जर आपण एक समजून घेतलं तर डेफिनेटली त्याच्याने मनोबळ वाढतं, काय अपेक्षा ठेवायची हेही समजतं आणि मग काही प्रमाणात तो प्रवास डेफिनेटली इझी होतो. पण जसं सर म्हणाले तसं आहे की जाऊन गुगलवरती प्रत्येक वेळेला अगदी मी साईड इफेक्ट्सच बघायला लागलो तर ते आपोआपच होत राहतात. कारण सायकोसोमॅटिक डेफिनेटली कॉम्पोनंट आहे की मी जे वाचतो ते आपोआपच व्हायला लागतं. दुसरं असं पण आहे त्याच्यामध्ये की ह्या प्रवासामध्ये अँझायटी किंवा डिप्रेशन हे जे सिम्पटम्स दिसू शकतात. कारण जसं जसं आजाराचं निदान होतं किंवा जशी जशी ट्रीटमेंट पुढे जात जाते त्यावेळेला काहीतरी नको त्या गोष्टी होतात, कुठेतरी त्रास होतो आणि मग असं वाटतं की आता सगळं सोडून द्यावं. अशा वेळेला ना ह्या आपल्या मनात ठेवण्यापेक्षा संवाद साधलेला आपल्या घरच्यांशी, आपल्या पार्टनरशी, आपल्या डॉक्टरशी कधीही चांगला. नातेवाईकांना सुद्धा लक्षात यायला लागलं की आपला पेशंट एकटा राहतोय, जास्त बोलत नाहीये किंवा बऱ्याच वेळेला भावनांचा उद्रेक होतो, चिडचिड व्हायला लागते पेशंट्सची. सो प्रत्येक वेळेला चिडचिड झाली की आपण काहीतरी नाही असं होत असेल किंवा तो शांत झालाय तर हे काय होणारच असं म्हणून त्याला दुर्लक्ष न करता त्याच्यासाठी आपण कन्सल्टंटची, सायकॉलॉजिस्टची किंवा सायकॅट्रिस्टची मदत घेणं काही चुकीचं नाही. आता अगदी परवाच आमच्याकडे एक पेशंट आले होते, त्यांची किमोथेरपी झाली सगळी आणि त्यांना नंतर सांगितलं की तुमचा म्हणजे स्तनाचा कॅन्सर होता. त्यांना सांगितलं की पुढे तुम्हाला काही ट्रीटमेंट घ्यायची आवश्यकता नाही. मग नंतर काही दिवसांनी त्या डॉक्टरांकडे गेल्या त्यावेळेला त्यांना कळलं की नाही आपण रेडिएशन घेणं पण जास्त चांगलं राहील कारण जास्त ट्रीटमेंट घेतल्याने काही त्रास तर होणार नाही. आता एवढासा इन्सिडन्स त्यांच्यासाठी पुरेसा होता की सगळं संपलं होतं, आता काय नवीन झालं. सो ज्या बाईंनी सर्जरी, किमोथेरपी व्यवस्थित फेस केली, कुठल्याही मानसिक प्रॉब्लेम न होता, फक्त एवढंच की आता तुम्हाला काही नाही पण रेडिएशन घेतल्याने कधीही त्रास होणार नाहीये, तुम्हाला होईल तर फायदाच होईल, फक्त एवढ्या एका वक्तव्याने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं की आता काय हे आपल्याला जमणार नाही आणि त्याच्यानंतर त्यांना बऱ्यापैकीचा त्रास व्हायला लागला. सो हे जे काही मानसिक सिम्पटम्स आहेत ते दिसतात पण जर ते दीर्घकाळ जाणवायला लागले तर त्याच्यासाठी मदत घेणं कुठेही कमीपणाचं लक्षण नाही असं मला वाटतं. सोनाली, तू स्वतः आर्ट थेरपीचा वापर आधी स्वतःला बरं करण्यासाठी केलास आणि आता पेशंटसाठी पण करतेस, तर आर्ट थेरपी म्हणजे काय आहे नक्की याच्याबद्दल सांग. ज्या वेळेला मी स्वतः या स्टेजेसमधनं जात होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी ह्याचं एक लिखाण करत होते की माझ्या आयुष्यामध्ये कुठकुठल्या हे सगळी आंदोलनं येत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पेशंटच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर असतो की त्याचं लाईफ हे डिस्टर्ब झालेलं असतं. हे ट्रीटमेंट जे आहे ही खूप दीर्घकाळ चालणारी ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे त्याचं दैनंदिन जीवन जे आहे की जे आत्तापर्यंत व्यवस्थित चालू आहे ते कुठेतरी डिस्टर्ब झालेलं असतं. दुसरा पार्ट असा असतो की ट्रीटमेंट सुरू होते तोपर्यंत सगळे आपले फॅमिली मेंबर्स आपल्याबरोबर असतात पण त्याच्यानंतर ते पण एका काळानंतर त्यांच्या उद्योगांना लागतात आणि तिथे पेशंटला कुठेतरी एकटेपणा यायला लागतो की आता माझ्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही आहे, माझ्याकडे दुर्लक्ष होतं आहे, तो एकटेपणा जास्त खायला लागतो. आणि जसं रुचा म्हटली की त्या काळामध्ये वेगवेगळ्या ह्या सगळ्या भावना उफाळून येत असतात. डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे. सगळेजण म्हणतात बी पॉझिटिव्ह पण ते पॉझिटिव्ह कसं राहायचं हे मात्र कोणीही शिकवत नाही. प्रत्येकजण सांगतं की तुमचे इमोशन कंट्रोल करा, तुमच्या या सगळ्या गोष्टी मॅनेज करा, पण करायचं कसं? सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टींचं ज्ञान नसतं की मी पॉझिटिव्ह कसं राहायचं. आर्ट थेरपी जिथे शब्द संपतात तिथे आर्ट थेरपी सुरू होते.
थोडंसं आपण ह्या प्रेझेंटेशनकडे येऊया, कारण याच्यामधनं तुम्हाला पटकन लक्षात येईल की आर्ट थेरपी हा एक्झॅक्टली काय फॅक्टर आहे आणि तो कसा कॅन्सरमध्ये महत्वाचा ठरतो. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये खूप सारे इमोशन्स असतात, भावना असतात, प्रश्न असतात, पण आपण ते दाबून ठेवलेले असतात. प्रत्येक वेळेला गरजेचं नाही की आपल्या मनामध्ये येणारा विचार हा चांगलाच असला पाहिजे. बऱ्याच वेळेला ते पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात. थॉट्स ज्या वेळेला आपल्याला मनामध्ये येतात आणि ते निगेटिव्ह असतात, त्यावेळेला त्याच्यामधनं निर्माण होणारी भावना ही सुद्धा निगेटिव्हच असते. ऑटोमॅटिकली ऍक्शन निगेटिव्ह होते, रिझल्ट निगेटिव्ह मिळतो. मी बरी होईल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आल्यानंतर फिलिंग डेफिनेटली असंच येणार आहे. नाही झालं तर ऍक्शन काय होणार आहे त्याची? बापरे, माझं पुढे कसं होईल? तिथून सुरुवात होते. मग कुठेतरी कमी बोलणं, चिडचिड, डिप्रेशन आणि मग रिझल्ट येणार आहे. काय येणार आहे? डेफिनेटली तो रिफ्लेक्ट होणार आहे माझ्या स्वतःवर पण आणि माझ्या अवतीभोवतीच्या लोकांवर जे माझी काळजी घेणार आहे. थोडक्यात पूर्ण हे आपल्या मनामध्ये एवढे विचार चालू असतात, पण आपण एक्सप्रेस मात्र एवढंच होत असतो. हे सगळे विचार कुठेतरी आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये सतत घोंगावत असतात आणि इथेच आर्ट थेरपी काम करते. हे सगळे विचार, ह्या विचारांना ज्या वेळेला तुम्ही योग्य दिशा देता, तुम्ही विचार आलेले डिलीट करू शकत नाही, पण तुम्ही त्यांना डायव्हर्ट नक्की करू शकता. आणि त्याच्यामुळे हे आर्ट थेरपी हे एक माध्यम आहे की या सगळ्या निगेटिव्ह विचारांना तुम्ही आयदर चित्रांच्या माध्यमातून, रंगांच्या माध्यमातून, म्युझिक असेल, कुठलंही आर्ट असेल, तर त्या आर्टच्या माध्यमातून हे सगळे विचार कुठेतरी तुमचे डायव्हर्ट होतात आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही ती कृती केल्यानंतर तुमचं माइंड हे स्ट्रेस फ्री झालेलं असतं की जे तुम्हाला हिलिंगसाठी मदत करतं. म्हणजे ड्युरिंग ट्रीटमेंट ज्या वेळेला तुम्हाला हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये घर करून त्रास देत असतात, कुठेतरी ही प्रोसेस ही तुम्हाला माइंडफुलनेसकडे, हे जे माइंडफुल आहे तिकडनं आपल्याला ते पीस आणि शांतता याकडे न्यायला आर्ट थेरपी मदत करत असते. थोडक्यात आर्ट थेरपीमध्ये नुसतंच एक लोकांचं म्हणणं असतं की आर्ट थेरपी म्हणजे मी आर्टिस्ट असणं गरजेचं आहे का, किंवा मी कलरिंगच केलं पाहिजे का? तर नाही, आर्ट थेरपीमध्ये सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी येऊ शकतात. त्याच्यामध्ये म्युझिक येऊ शकतं, रिडिंग येऊ शकतं, रायटिंग येऊ शकतं. थोडक्यात तुमची पॅशन जी तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद देते ती ह्या आर्ट थेरपीमध्ये येऊ शकते. जसं सांगितलंय की स्ट्रेस तुमच्या डेफिनेटली हिलिंगला त्रास देतो. याच्यामध्ये रिसर्चही बरंच चाललेलं आहे की हे हिलिंग फास्ट करण्यासाठी आर्ट थेरपी ही डेफिनेटली तुम्हाला मदत करू शकते. याच्यामध्ये आम्ही बरेच प्रयोगही सध्या करत आहोत. पेशंट्स बरोबर ज्या वेळेला काम करत आहोत त्यावेळेला त्यांना मंडला थेरपी, कलर थेरपी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी दिल्या जातात की जेणेकरून त्याच्यामधनं त्यांचे हे सगळे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत हे कुठेतरी पॉझिटिव्ह व्हायला त्यांना हेल्प आउट होत असते. याच्यामध्ये थोडंसं अजून एक मी डिटेल सांगेन की कलर्स जसे आपल्यावर इम्पॅक्ट करत असतात, किंवा बऱ्याच वेळेला डॉक्टर्स सांगतात की तुमची मनाची शांतता ठेवण्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा. पण आमचा अनुभव असा आहे की ज्या वेळेला आम्ही पेशंटला सांगतो की मेडिटेशन करा, त्यावेळेला डोळे बंद केल्यानंतर ही असंख्य प्रश्नांची भूतं त्यांच्या डोक्यामध्ये नाचायला लागतात आणि ते मेडिटेशन काही केल्या जमत नाही, मनाची शांतता काही केल्या येत नाही. पण ज्या वेळेला ते ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्यावेळेला कुठेतरी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्यांचं तिथे झालेलं असतं आणि मेडिटेशनची जी आपल्याला इफेक्ट हवा असतो तो या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमधनं येत असतो. त्याच्यामुळे आम्ही पेशंट्सना सजेस्ट करतो की तुम्ही या गोष्टींमध्ये डिप्रेस न होता, माझ्याकडे कोणी लक्ष देत आहे का नाही या गोष्टींमध्ये न जाता तुम्ही जेवढ्या तुमच्या गोष्टी आवडीच्या आहेत की ज्याच्यामधनं तुम्हाला आनंद मिळणार आहे त्या सगळ्या गोष्टी करा. दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन युअर हिलिंग. थँक्यू. मला असं वाटतं की आपण चुकून का होईना पण असे बसलोय की तुम्ही तिघं एका साईडला आणि हे एका बाजूला, पण मला वाटतं ही सगळी टीम आहे आणि ही सगळी टीम खूप काम करत असते पेशंटसाठी आणि सगळ्यांचे ज्या भूमिका आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. काही प्रमाणात पेशंटची, रुग्णाची जी मानसिकता आहे ती ह्या सगळ्या गोंधळामध्ये कुठेतरी इग्नोर होते कदाचित, पण ती मला वाटतं फार महत्त्वाची आहे आणि तिच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर घरोटे, तुम्हाला मी असं विचारेन की किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स काय असतात आणि ते मॉनिटर करण्यासाठी आपल्याला माहिती की जगामध्ये असं एकही औषध नाही ज्याचे
साईड इफेक्ट्स नाही आपल्याला तापाच्या औषधांनी जर आपले केस गळायला लागले तर अजिबात चालणार नाही, कारण साईड इफेक्ट मग इफेक्टपेक्षा मोठा व्हायला लागतो. पण कॅन्सरच्या तुम्ही जितका मोठा आजार बरा करताय त्यामुळे अर्थातच त्या औषधांचे साईड इफेक्टही जास्ती असतात. ते काय असतात आणि ते मॉनिटर करण्यासाठी तुम्ही एक सिस्टीम वापरता की काय? पहिले मी एक सांगू इच्छितो, एक आयरॉनिकली मला जे कळत आहे, आजची जी आपली स्थिती आहे बेसिकली मला एक सांगायचं आहे की आजची आपली जी विश्वाची स्थिती आहे ती आपल्या औद्योगिक क्रांती, हरित क्रांती आणि श्वेत क्रांतीचे दुष्परिणाम आहेत. सो वी आर डीलिंग विथ साइड इफेक्ट्स ऑफ आवर ओन इफेक्ट्स, आवर ओन इव्हेंट्स. दॅट्स वाय वी आर इन दिस पोझिशन दॅट कॅन्सर इज इन्क्रीजिंग. तर कॅन्सर किमोथेरपी, आता सगळ्यांनी आमच्या तिघांनी पण साईड इफेक्ट्सवर जास्त बोललो, इफेक्ट्सवर फार कमी. इफेक्ट्स इतके आहे की 1980-90 मध्ये तुम्ही कोणी जिवंत पाहत नव्हते, आज कॅन्सर सर्वायव्हर्स आर इन्क्रीजिंग. त्यामुळे इफेक्ट्स आर डेफिनेटली मच मोर दॅन द साईड इफेक्ट्स. आणि म्हणूनच कॅन्सरवरती रिसर्चर्स आणि कॅन्सरवरचे जे नवीन नवीन संशोधन आहेत ते याच्याचमुळे येतात आहे, कारण कॅन्सरचे रिझल्ट्स आता आउट होतात. कॅन्सर इज ट्रीटेबल नाव. वी आर नॉट टॉकिंग ऑन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर ऑर क्युअर ऑफ कॅन्सर. सो दॅट इज म्हणजे मी सांगू इच्छितो की रक्ताच्या कर्करोगामध्ये आता किमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल थेरपी येते आहे, त्याच्यामध्ये 100% रक्ताचे कर्करोग बरे होऊ शकतात. कदाचित ती 5-6 वर्षाला आपल्या भारतामध्ये येऊन जाईल. टाटामध्ये ती सुरू पण झालेली आहे, ती भारतामध्ये सगळीकडे होतं. 100% क्युअर याबद्दल देखील कॅन्सर आज बोलू शकतो. त्यामुळे साईड इफेक्ट्स आणि हे सगळे आता हळूहळू हे कमी होत चालले आहे. तरी मी एक फॉर्म सिस्टीम डेव्हलप केली आहे की हाऊ टू असेस किमोथेरपी साईड इफेक्ट्स. बऱ्याचदा किमोथेरपी साईड इफेक्ट्स हे डॉक्टर्सच असेस करायचे आणि पेशंटला ते कळायचं सुद्धा नाही की काय दुष्परिणाम आहे. बरेचदा हे दुष्परिणाम सटल म्हणजे नॉन क्लिनिकल, त्याला काही त्रास व्हायचा नाही पण ते दुष्परिणाम असायचे आणि ते अनालाइज करता यायचे नाही, कारण त्यांना माहीतच नसायचं की दुष्परिणाम काय आहे. म्हणून एक जनरली ही पहिले पण आमच्या जेव्हा ट्रायल्स होतात त्याच्यामध्ये सुद्धा एक कॉमन टर्मिनॉलॉजी क्रायटेरिया फॉर रिपोर्टिंग ऑफ ॲडव्हर्स इफेक्ट CTCAE हे प्रचलित होतं. पण त्याच CTCAEला मराठीमध्ये अनुवादित करून हे आम्ही आमच्या पेशंटला देतो आणि ते अनालाइज करू शकतात की त्यांना जे दिलेली किमोथेरपी आहे त्याचे काय साईड इफेक्ट होतात. साईड इफेक्ट्सला आम्ही 3 मुख्य याच्यात विभाजित केलं आहे. ते आहे सहिष्णुता म्हणजे सहनशीलता, दुष्परिणाम म्हणजे किमोथेरपी दिल्यामुळे काय दुष्परिणाम त्याला झालेले आहेत, आणि परिणाम म्हणजे नुसतं दुष्परिणाम नाही तर त्याच्या सोबत परिणाम सुद्धा. जर दुष्परिणाम कमी असेल आणि परिणाम जास्त असतील तर त्याची पॉझिटिव्हिटी जी आहे, मेंटल पॉझिटिव्हिटी ती वाढून जाते, कारण त्याला फार कमी दुष्परिणामाला फेस करून मॅक्झिमम परिणाम त्याला पाहायला मिळतात. म्हणून आम्ही या 3 मुख्य गटात या फॉर्मला डिवाइड केलेला आहे. TTR फॉर्म म्हणतात, टॉलरन्स टॉक्सिसिटी रिस्पॉन्स किंवा सहिष्णुता, दुष्परिणाम, परिणाम. तर सहनशीलता ही आम्ही या प्रश्नांनी ओळखतो. सर्वात पहिले जेवण करणे. जेवण करताना कोणाची गरज पडते आहे का, की याच्यावरून स्मॉल मसल्स, छोट्या ज्या स्नायू आहेत त्यांच्यामध्ये जे ताकद आहे ती कमी होत आहे का ते कळतं. बरेचदा किमोथेरपीचे दुष्परिणाम न होणार, जसं सरांनी सांगितलं की पॅक्लिटॅक्सेलनी हायपरसेन्सिटिव्हिटी होते आणि न्यूरोटॉक्सिसिटी होते म्हणून स्टिरॉइड दिलं जातं. बरेचदा हे स्टिरॉइड्स आपले छोट्या छोट्या स्नायूंना कमकुवत करत असतात आणि हे कमकुवत झालं तर हातातील चमचा देखील पकडणं फार नाही जमणार. तर ते होत आहे का याच्यासाठी जेवण करणे, परसाकडे जाणे. इट्स अ बिग इव्हेंट. म्हणजे परसाकडे जाणे हा मोठा इश्यू आहे. आपल्यासाठी ते नॉर्मल असेल पण त्या पेशंटसाठी ते नॉर्मल नाही राहणार. नंतर कपडे घालणे. कपडे घालताना देखील छोट्या स्नायूंचा वापर करावा लागतो. बटन लावताना आपल्याला छोट्या स्नायूंचा वापर करावा लागतो. केस विंचरताना देखील छोट्या स्नायूंचा वापर करावा लागतो. औषध घेणे. औषध बरोबर घेऊ शकत आहे का, त्याला ही जाणीव आहे का, किंवा त्याच्यामध्ये तेवढी मेंटल एबिलिटी आहे का की तो औषध बरोबर घेऊ शकतो आहे. याच्यामध्ये किमोथेरपीचा एक साईड इफेक्ट असतो हायपोनायट्रेमिया, म्हणजे सोडियम कमी होणं. आपलं जेव्हा पण जे मेंटल ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतो, इट डिपेंड्स अपॉन सोडियम असतो. जितकं ग्लुकोजवरती असतं तितकं सोडियमवरती पण असतं. हे जर सोडियम लेवल कमी झालं तर जवळपास बुद्धिभ्रंश किंवा त्या याची मेमरी लॉस हे होऊ शकतं. तर दॅट कॅन बी आयडेंटिफाईड बाय दिस क्वेश्चन. पैशांचा व्यवहार करत असताना सर्वात जास्त मेंटल यूज करावा लागतो. सर्वात जास्त ब्रेनचा वापर हा पैशांचा व्यवहार करत असताना करावा लागतो.
कारण किती चिल्लर दिले, किती काय झालं, हा बिल किती होतं, ते बिल आपण सेटल केलं की नाही केलं, या सगळ्यांचं तुम्हाला मेंटल कॉन्शियसनेस लेवल शुड बी ॲट द मॅक्सिमम वाईल डिलिंग विथ मनी मॅटर्स. सो इफ ॲट ऑल ही इज फेलिंग इन डुईंग मनी मॅटर्स, दिस कॅन बी द अर्लिएस्ट साइन ऑफ हायपोनेट्रिमिया. आणि जर त्याच वेळेस मी बरोबर सोडियमचा विचार आणि सोडियमचा जर आम्ही ॲडिशन केलं तर दिस हायपोनेट्रिमिया विल नॉट इन्क्रीज, तो वाढणार नाही. नंतर जिना चढणे हे देखील मसलचं यूज आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॉक्झिमल मसल्स म्हणजे मोठ्या मसल्स इन्व्हॉल्वमेंट हे जिना चढताना आपण करत असतो. तर ह्या क्वेश्चन्सनी आम्ही ॲनालाइज करतो की हे साईड इफेक्ट्स आहेत. नंतर येतं दुष्परिणाम. दुष्परिणामाला आपण साईड इफेक्ट्स म्हणतो. याचे मला साईड इफेक्ट झाले. साईड इफेक्ट कोणत्या ग्रेडचे झाले? का ते असहनीय होते? का ते तुम्ही सहन करू शकत होता? तर याला आम्ही ग्रेडेशन्स केलेलं आहे. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4 काय काय यायचं. तर त्याच्यामध्ये आता पहिला दुष्परिणाम जे आहे ते पांढऱ्या पेशी कमी होणं. पांढऱ्या पेशी कमी होणं म्हणजे किती कमी झाले तर ते देखील ॲनालाइज करावं लागतं. जसं पांढऱ्या पेशींमध्ये न्यूट्रोफिल्स जे आहे ते 1500पेक्षा जास्त आहे, 1500पेक्षा कमी झाले की 1000पेक्षा कमी झाले की 1000 ते 1500मध्ये होतं की 500पेक्षाही कमी झालं आहे. याच्यानुसार आपल्याला पांढऱ्या पेशी किती कमी होऊन राहिलेल्या आहे याचं ग्रेडेशन होतं. आणि या ग्रेडेशननुसार आम्ही ग्रोथ फॅक्टर ज्याच्याने पांढऱ्या पेशी वाढू शकतात ते आम्ही ॲड करू शकतो. प्रत्येकाला त्याची गरज नाही, कारण हे ग्रोथ फॅक्टर्समध्ये असं म्हटलं जातं की कदाचित कर्करोगसुद्धा वाढू शकतो. मग प्रत्येकाला आम्ही पांढऱ्या पेशी वाढवण्यासाठी इंजेक्शन्स देत नाही. पण ज्या रुग्णाला 1500पेक्षा कमी होत आहे, नंतर मग दुसऱ्या सायकलला 1000 ते 1500मध्ये आलेला आहे, त्याला पुढे जाऊन 1000च्या कमी किंवा 500पेक्षा कमी न होण्यासाठी ग्राफिल कॅन बी ॲडेड किंवा GCSF जो आहे तो आम्ही ॲड करू शकतो, कारण तो त्या स्टेजमध्ये चालला आहे. किंवा त्याच्यामध्ये आम्ही ॲडिशनल त्याला काही न्यूट्रिशनमध्ये काही चेंजेस करून वी कॅन प्रिव्हेंट दॅट इमर्जन्स ऑफ साईड इफेक्ट्स. दुसरी असतं मळमळ. मळमळ हा जो विषय आहे त्याच्यामध्ये मळमळ आणि वांती उलट्या दीज आर 2 डिफरंट साईड इफेक्ट्स. मळमळ बरेचदा पेशंटला मळमळ असतं, उकारी होत नाही पण मळमळ होत असतं. तर तो देखील प्रश्न मला म्हणजे हा पेशंट स्वतः मला फीडबॅक देतोय की त्याला माझ्या किमोथेरपीने किती मळमळ होते आणि किती त्रास होतोय. तर त्याचे देखील ग्रेडेशन्स आहेत. उकाऱ्या झाल्या त्याचे पण ग्रेडेशन्स आहेत आणि त्याच्यानुसार कमी होते. तोंड येणे म्हणजे काय, किती झाला होता ते देखील तो स्वतः पेशंट ॲनालाइज करू शकतो. किंवा जुलाब झाले, ॲलर्जी, त्वचेवरती काही दुष्परिणाम, थकवा येणे, तो थकवा किती आला. थकवा येण्यासाठी पण आमच्याकडे वेगवेगळे किमोथेरपी वेगवेगळे टॅबलेट्स आहेत जे देऊन तो थकवा आम्ही प्रिव्हेंट करू शकतो. किंवा केस गळणे हा देखील एक दुष्परिणाम. केस गळण्यावरती पण ॲनालाइज करता येऊ शकतं. मुंग्या येणे, आता सरांनी सांगितलं की पॅक्लिटॅक्सेलनी मुंग्या येतात, पण मुंग्या आल्यानंतर त्या मुंग्याचा ग्रेडेशन काय आहे त्याच्यानुसार देखील यू कॅन चेंज द किमोथेरॅपेटिक एजंट्स किंवा त्या किमोथेरॅपीचे एजंटसोबत तुम्ही काही टॅबलेट्स ॲड करू शकता ज्याने त्या मुंग्या येणं बंद होऊ शकते. त्यानंतर आहे परिणाम. आता परिणाम कसं मोजलं जातं तर तक्रारी, ज्या तक्रारी होत्या त्या वाढल्या की कमी झाल्या. नंतर सूज जी आहे किंवा लंप आहे, आम्ही त्याला साधारण भाषेत सूज म्हणतात, आम्ही त्याला लंप म्हणतो. तर तो लंप वाढला की कमी झाला आणि तो कितीही कमी झाला. नुसतंच कमी नाही तर त्याचं सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी कशी आहे तर कानाच्या पाळीसारखी नरम झाली आहे का, किंवा नाकाच्या शेंड्यासारखी कडक आहे का, किंवा हाडासारखी कडक. तर यानुसार सुद्धा पेशंट स्वतःला ॲनालाइज करू शकतो की माझी गाठ तर तेवढीच्या तेवढी आहे, किंवा हेड अँड नेक कॅन्सरमध्ये एवढीच गाठ आहे, कमी नाही झाली, पण त्याचं सातत्य जर कमी झालं तर नक्की केमोथेरपीचा इफेक्ट होतो. हा फॉर्म वापरून पेशंट स्वतः रिपोर्ट करू शकतो आणि त्याला तो या ट्रीटमेंटमध्ये पार्टिसिपेट करतो आणि तो स्वतःला ॲनालाइज करू शकतो की अरे मला हे फायदा झालेला आहे. आणि त्याने त्याचे एक्सेप्टन्स जो कंप्लायन्स आम्ही म्हणतो तो आणखी वाढतो. पेशंट किमोथेरपी घ्यायला तयार होतो. जसं सरांनी सांगितलं की छोट्या मुलांमध्ये 2-2 वर्ष ट्रीटमेंट द्यावी लागते. मग ते 2 वर्षापर्यंत त्याची जर तुम्हाला त्याचा कंप्लायन्स ठेवायचा असेल तर त्याला तुम्हाला फीडबॅक देणं आवश्यक आहे. फीडबॅक हा ह्युमन नेचर आहे. कुठल्याही ह्युमनला फीडबॅक हवा असतो किंवा फीडबॅक देण्याचा एक काहीतरी मार्ग हवा असतो. हा फीडबॅक आणि हा बायो फीडबॅकच्या मार्गाने मला वाटतं माझ्याकडेही आणि पेशंट्स ऑडियन्सचे खूप प्रश्न अजून शिल्लक आहेत. त्यामुळे आपण आता रॅपिड फायर राऊंड करूया, म्हणजे आपण 1-1.5 मिनिटामध्ये उत्तर द्यायचं. पुढचा प्रश्न अर्थात तुम्हाला आहे आणि आपण थोडंसं त्याबद्दल बोललो की रेडिओथेरपीचे साईड इफेक्ट्स काय आहेत. मेनली जेव्हा आपण कांना घशाला रेडिएशन देतो, तोंडाला छाले येणं आणि छाले आल्यामुळे गिळता नाही येणं, कफ थोडकी चिकट होणं
आणि गिळताना बेसिकली दुखणं हे मेन लीक असतात आणि पोटामध्ये जर रेडिएशन दिलं तर जुलाब होणं किंवा नॉशिया होणं हे जनरल साईड इफेक्ट असतात. डॉक्टर पदमूरकर, हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाहीये कारण सर्जरीचे साईड इफेक्ट अर्थात हेच आहेत की तुम्ही एक अवयवच काढून टाकता. प्रश्न तुम्हाला विचारत नाहीये मी, पण मी हा प्रश्न तुम्हाला दोघींना विचारते की कॅन्सरच्या ट्रीटमेंट नंतर जसं आपण म्हणलं की एखादा अवयवच काढला जातो किंवा तुमच्या एक्सटर्नल अपीअरन्समध्ये खूप फरक पडू शकतो आणि आपल्याला रोज उठून आरशामध्ये ज्या आपल्याला बघायची सवय झालेली असते ते आपण एकदम वेगळे दिसायला लागतो. आपली सेल्फ इमेजच चेंज होतो आणि त्यामुळे काय होतं? सो तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा काढला की सेल्फ इमेज किंवा स्वप्रतिमा जी असते ती बऱ्याच वेळेला आपण आपल्या बाह्य रूपाशी जोडलेली असते की हाऊ आय लुक एक्सटर्नली, मी आरशात कशी दिसते ही मी माझी स्वप्रतिमा करून घेतलेली असते. त्याच्यामुळे म्हणजे आज मी सांगितलं की तुमचं चित्र काढा तर आपण आरशात कसे दिसतो हेच आपण आपलं चित्र काढू. त्याच्यामुळे कुठल्याही आजाराने, मे नॉट बी जस्ट कॅन्सर, पण कुठल्याही आजाराने जेव्हा आपल्या बाह्य प्रतिमेला धक्का लागतो की आता जर ते टेम्पररी असू शकतं की जसे केस गळले, नख काळी पडली किंवा हाताला सूज आली, तर हा सुद्धा चेंजच आहे. त्याच्यामुळे आपण ते जर आपल्या स्वतःला लावून घेतलं तर आपली जी सेल्फ इमेज आहे ती डेफिनेटली निगेटिव्ह होते आणि त्याचा आपल्या एकंदरीत सोशल ह्याच्यावरती पण खूप मोठा परिणाम होतो. जनरली बायका घरातनं बाहेर जाणं टाळतात किंवा हे अगदी आम्ही खूप कॉमनली बघतो की अशा बायकांना नटणं, चांगले कपडे घालणं सोडूनच देतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा ट्रीटमेंटला येतात त्यावेळेला असं काहीतरी गाऊन घातलेला असतो, केस विंचरलेले नसतात, फार काहीतरी स्कार्फ वगैरे. असं कुठे लिहिलंय की तुम्ही चांगले कपडे घालून किंवा एक छान तयार होऊन जाऊ शकत नाही ह्या वेळेला. सो डेफिनेटली आपण आपली स्वप्रतिमा जर समजा आपल्या बाह्य रूपाशी जोडली तर त्याचा डेफिनेटली फरक पडतो. पण आपण नक्की कोण आहोत हे आपले जे व्हॅल्यूज आहेत त्याच्याशी आपण जोडलं स्वतःला तर ती म्हणजे तेवढी हानी होणार नाही खरं सांगायचं तर. ज्या वेळेला मी या प्रॉब्लेमशी डील करते पेशंटबरोबर त्यावेळेला मी त्यांना एकच उदाहरण देते. ज्यावेळेला मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करत होते त्यावेळेला नेचरशी माझा कनेक्ट खूप आला. वी आर अ पार्ट ऑफ नेचर, वी ह्युमन आर पार्ट ऑफ नेचर. जसे नेचरमध्ये सीझन असतात, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, आपल्या लाईफमध्ये सुद्धा हे सीझन आहे. उन्हाळा हा आपल्या आयुष्यातला कॅन्सर आहे, जिथे पानगळ होणार आहे, झाड विद्रूप होणार आहे, वाळणार आहे, पण तो उन्हाळा पूर्ण काळ तुमच्या लाईफमध्ये राहणार नाहीये. कधीतरी तो पावसाळा परत येणार आहे, पालवी फुटणार आहे आणि परत झाड टवटवीत होणार आहे. आणि त्याच्यामुळे ह्या फॅक्टरमध्ये अडकून न पडता पुढे येणाऱ्या पावसाळ्याकडे बघायचं आणि पुढच्या इमेज, आणि त्याच्यासाठी मग आर्ट थेरपीमध्ये आम्ही सेल्फ पोर्ट्रेट म्हणा किंवा माझी फ्युचर इमेज कशी असणार आहे ह्याचे आम्ही कामं करून घेतो की जेणेकरून या फॅक्टरमध्ये त्यांना बाहेर पडता येतं आणि माझी फ्युचर इमेज कशी असणार आहे याच्याशी कनेक्ट होऊन त्यांना बाहेर पडण्याचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. खूप छान. दोन प्रश्न जे ऑडियन्सकडून आले आणि मला महत्त्वाचे वाटतात. पहिला प्रश्न डॉक्टर मधुकर तुम्हाला की असं विचारलं की कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे कॅन्सर होतं का? काही कॅन्सरचे आजार हे मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात. त्याच्यामध्ये कॉमन आहे सर्वायकल कॅन्सर, जे म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचा आजार हा होण्याची शक्यता जो आहे ते HPV नावाच्या व्हायरसमुळे होते, जो कॉमन आहे. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, पॅपिलोमॅटिस व्हायरस. जसं पोलिओ नावाचा व्हायरस आहे तसाच हा ह्युमन पॅपिलोमॅटिस व्हायरस आहे, HPV नावाचा व्हायरस, त्याच्यामुळे होऊ शकतो. एक इप्स्टेन-बार व्हायरस म्हणून एक आहे ज्याच्यामुळे तुम्हाला नाकाच्या मागच्या भागाचा कॅन्सर होऊ शकतो. नंतर हिपॅटायटिस नावाचा जो व्हायरस आहे तो हिपॅटायटिस B किंवा C याच्यामुळे लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो. नंतर H. पायलोरी इन्फेक्शन म्हणून आहे. H जो पोटामध्ये आहे तो जठरामध्ये इन्फेक्शन तयार करून जठराचा कॅन्सरचा आजार तयार करू शकतो. डॉक्टर नेमाडे, प्रेक्षकांकडून आलेला एक प्रश्न की फॅटी लिव्हरमुळे कॅन्सर होतो. नाही, फॅटी लिव्हर एकदम नॉर्मल आहे. इथं जर आता 200 लोक आहेत त्याच्यापैकी 100 लोकांचं फॅटी लिव्हर निघणार आहे, ग्रेड 1 बेसिकली.
सो तर तो डेफिनेटली इज अ नॉर्मल. जसं आपल्याला प्रत्येकाला चरबीच्या गाठी असतात तसं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुमच्या खाण्यापिण्यामुळे तुमच्या सवयीमुळे थोडंसं फॅट त्याच्यामध्ये अकोमोडेशन होतं. फॅटी लिव्हरमध्ये प्रकार असतात डेफिनेटली. ग्रेड 1 ग्रेड 2ला तुम्ही काही नाही केलं तरी चालतं. ग्रेड 3ला तुम्हाला थोडंसं डाएट मॉडिफिकेशन करावं लागतं, पण त्याचा कॅन्सरशी काहीही संबंध नाही. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना मी परत तुमच्या अल्कोहोलमुळे होतं ऑब्व्हियसली, म्हणून म्हटलं कॅन्सरशी संबंध नाही, अल्कोहोलशी जरूर संबंध आहे. जर ग्रेड 3 फॅटी लिव्हर व्हायला लागलं तर तुम्हाला चेंजेस करावे लागतील डेफिनेटली मॉडिफिकेशन. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना एक प्रश्न मी तुम्हाला दोघींना असा विचारणार आहे की आपण आतापर्यंत पूर्ण चर्चा ही कॅन्सरच्या पेशंटबद्दल करतोय, पण आपल्या लक्षात असं येतं की जेव्हा एखाद्या घरात कोणीतरी कॅन्सरचा पेशंट असतो तेव्हा ते सगळं घर आजारी होतं आणि त्या कॅन्सरच्या रुग्णाची काळजी घेणारे जे त्याचे जवळचे नातेवाईक असतात त्यांच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारची मानसिक आंदोलनं दिसतात आपल्याला. तर हे जे केअर गिव्हर्स आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला डील करावं लागतं का? कोणी लक्ष देतं का त्याच्यावर? खरं हे खूप महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला पेशंटला कॅन्सर होतं त्यावेळेला सगळं जे काही फिरत असतं ना ते त्या पेशंटभोवती फिरत असतं. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की समजा घरातला कर्ता पुरुष आजारी पडला किंवा घरातलं सगळं बाकी करणारी स्त्री आजारी पडली, एखादं लहान मूल आजारी पडलं, तरी देखील ते त्या कुटुंबाचा खूप महत्त्वाचा भाग असतात. ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्या फॅमिलीसाठी कॉन्ट्रीब्यूट करत असतात. आणि शक्यतो आपल्याकडे आता जी न्यूक्लिअर फॅमिलीची कन्सेप्ट आलेली आहे त्याच्यामुळे जनरली एका प्रौढ व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर त्याच्या पार्टनरवरती अगदी पूर्णपणे सगळी जबाबदारी येते. म्हणजे त्याला आर्थिक जबाबदारी तुम्ही म्हणा, भावनिक म्हणा, ट्रीटमेंटची म्हणा, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्याला दवाखान्यात दरवेळेला घेऊन जाणं, घरी आणणं, स्वयंपाक पाणी करणं, घरातल्या इतर कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देणं. सो आणि प्लस आपली व्यक्ती बरी होणार की नाही ह्याची पण आपल्याला पूर्णपणे खात्री नसते किंवा त्यावेळेला ती म्हणजे आपण करू शकत नाही, वी आर नॉट एबल टू कन्व्हिन्स अवरसेल्फ. आणि अशा काळामध्ये पेशंट बरोबरच नातेवाईकांना भावनिक आधार खूप वेळेला म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक वेळेला लागतोच. पण पेशंट भोवती सगळं केंद्रित असल्यामुळे नातेवाईकांना असं सुद्धा वाटतं की आता त्याचं काय कमी आहे की मी माझे प्रश्न त्याला सांगू किंवा मी माझ्या भावना व्यक्त करू. त्याच्यामुळे त्या सगळ्या त्यांच्या आतच राहतात. आणि जनरली जेव्हा आम्ही सेशन्स घेतो तेव्हा अगदी एकच प्रश्न पुरेसा असतो की ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कसे आहात. यु नो, एवढा साधा प्रश्न इज इनफ टू त्यांच्या जो पूर्ण भावनांचा निचरा होतो. म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही, पण अगदी जे खंबीर पुरुष आपण म्हणतो की जे प्रत्येक वेळेला त्या स्त्रीबरोबर दवाखान्यात जाणं येणं सगळं जॉब सांभाळून करतात आणि एवढा एक प्रश्न इज इनफ टू यु नो दे अगदी डोळ्यात पाणी येतं त्यांच्या की मला कधी हे कोणी विचारलंच नाही. सो त्यांच्या मनात देखील भावनांची खूप घालमेल असते. आता कधी कधी असं सुद्धा होतं की पेशंटची तब्येत खालावली तर त्याच्यासाठी नातेवाईकाला जबाबदार ठरवलं जातं. एस्पेशली फिमेल्स, तू लक्ष दिलं नसशील म्हणून त्याला यु नो त्याचा आजार वाढला किंवा तू लक्ष दिलं नाहीस, तू त्याला खायला दिलं नाहीस म्हणून आज त्याला अशक्तपणा आलेला आहे. आता वी नो की ते औषधांचे साईड इफेक्ट्स आहेत, ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स आहेत. त्याच्यात आपण केअर गिव्हरला ब्लेम करून काहीच मिळवत नाही, पण आपल्या सोसायटल स्ट्रक्चरच असं आहे की ज्याच्यामध्ये केअर गिव्हरला खूपसा सपोर्ट मिळत नाही. सो जनरली आम्ही केअर गिव्हर्सला हे सांगतो की आपल्या घरात रुग्ण आहे म्हणून आपण स्वतः जगणं सोडून द्यायची गरज नाही. आपलं जे काही रुटीन आहे, आपलं जे काही सोशल फंक्शनिंग आहे, आपलं चार चौघांमध्ये जाणं बसणं ते पण खूप कमी होतं. म्हणजे लग्न मुंजी कार्यक्रमांना नातेवाईक सुद्धा जात नाहीत. माझ्या घरी पेशंट असताना मी कसं काय जाऊ, का नाही जाऊ शकत, माझ्याही नीड्स आहेत. आणि जर मी माझे मेंटल हे स्ट्रॉंग ठेवली तरच मी समोरच्याला सपोर्ट करू शकणार आहे. सो अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या घरात रुग्ण आहे म्हणून मी जगणं सोडून चालणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जे काही तुमच्या मनात असेल ते कम्युनिकेट करा, शेअर करा. तुमच्या जवळचे जे कोणी नातेवाईक असतील, मे बी द पेशंट तुमच्या दुसरे कोणी असतील किंवा आई वडील असतात घरामध्ये, भाऊ बहिणी असतात, शेअर करा त्यांच्याशी. भावनांचा निचरा झाल्याने सुद्धा डेफिनेटली खूप फायदा होतो.
आणि हे लॉंग टर्ममध्ये पेशंटला सपोर्ट करण्यासाठी महत्त्वाचं आहे. मला वाटतं सोनाली, तुझ्या कॅन्सरचं निदान झालं तेव्हा तुझी मुलं लहान होती, आणि कसं काय रिॲक्शन आणि काय होतं? ॲक्च्युली खरं सांगायचं तर कॅन्सर हा एकट्या फक्त पेशंटनी कंट्रोल करण्याचा किंवा ट्रीटमेंट घेण्याचा पार्ट नाही. ही सगळी जसं डॉक्टरांची टीम ह्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे सगळी फॅमिली एकत्र येऊनच ह्या गोष्टीशी लढा देणं पॉसिबल आहे. प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळा असतो. पेशंट त्याच्या लेवलला त्याच्या येणाऱ्या ट्रीटमेंटमधल्या प्रॉब्लेमशी डील करत असतो. तर अपोजिट पार्टनर जो असतो तो पेशंटची काळजी घेणं, फायनान्शियल प्रॉब्लेम्स या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेला असतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अनटच फॅक्टर असतो लहान मुलं. कारण त्यांना या सगळ्या गोष्टी काहीच कळत नसतात. त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की काहीतरी भयंकर घरामध्ये घडलेलं आहे आणि मला माहिती नाही की आता माझी आई किंवा माझे वडील राहणार आहेत नाही राहणार आहेत. मग त्यांना तर त्यांची तर मनस्थिती फार विचित्र लेवलला असते की ते एक्सप्रेसही करू शकत नाही, विचार पण करू शकत नाहीत आणि विचारूही शकत नाही. अशा वेळेला मला असं वाटतं की सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन त्या मुलांना सुद्धा योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टींची कल्पना देणं आवश्यक आहे. घरात काय चाललं आहे हे एकमेकांपासून न लपवता सगळ्यांना त्या गोष्टीची जाणीव करून देणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर, सगळ्या फॅमिलीनी एकत्र येऊन बाहेरनं येणाऱ्या ज्या निगेटिव्हिटीज आहेत किंवा अननेसेसरी सल्ले आहेत किंवा ज्या भीतीदायक गोष्टी आहेत त्या सगळ्या रोखणं. कारण हे टीमवर्क आहे शेवटी. ज्या वेळेला हा सगळा एकत्र येऊन हा सपोर्ट सगळ्यांचा एकत्र एका लेव्हलला येतो आणि तोही पॉझिटिव्हिटीने येतो, त्याच वेळेला या गोष्टीशी डिफीट करता येणं शक्य आहे. त्यामुळे सगळ्या फॅमिलीने एकत्र येऊन या गोष्टीवर काम करावं. या सगळ्या चर्चेचं मला वाटतं फलित हेच आहे की जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाने हे ठरवत असता की मी ह्याच्यावरती मात करीनच, तोपर्यंत तुम्ही करूच शकता. तर शेवटाकडे जाताना मला एका गोष्टीची आठवण येते. शक्य असेल त्यांनी घरी जाऊन हे जरूर बघा की रँडी पॉश नावाचा एक कार्नेजी मेलन या युनिव्हर्सिटीमधला प्रोफेसर आहे. आणि तिथे अशी गमतीशीर पद्धत आहे की तिथल्या प्रत्येक प्रोफेसरला रिटायर होताना द लास्ट लेक्चर नावाची अशी एक कन्सेप्ट आहे की समजा तुमचं हे मरायच्या आधीचं हायपोथेटिकली जायच्या आधीचं पहिलं शेवटचं लेक्चर आहे, तर तुम्ही येऊन लोकांना काय सांगा. आणि असं एक पब्लिक लेक्चर होतं ते. आणि रँडी पॉश हा जो तिथला प्रोफेसर होता, जेव्हा त्याला असं सांगण्यात आलं की पुढचं लेक्चर तुला घ्यायचं आहे, तेव्हा त्याला माहित नव्हतं, तो हो म्हणाला. आणि त्यानंतर त्याला एक असा अतिशय दुर्धर प्रकारचा कॅन्सर झाला की ते खरोखरच त्याचं लास्ट लेक्चर होतं. आणि ते लेक्चर तुम्ही जरूर युट्यूबवर कुठे मिळालं तर बघा. ओप्रा विन्फ्रे स्वतः ते ऐकताना दिसते. आणि त्यामध्ये तो पुन्हा तो किती फिट आहे तो लोकांना, त्याला माहित असतं की तो काही दिवसांनी नसणार आहे, पण तो स्वतः स्टेजवर लोकांना जोर मारून दाखवतो. आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारा लेक्चर आहे ते. आणि शेवटी तो असं म्हणतो की इट इज नॉट अबाउट डेथ, इट इज अबाउट लाईफ. तर हाच दृष्टिकोन घेऊन जेव्हा आपण कॅन्सरशी लढाई करतो तेव्हा ती जरूर सक्सेसफुल होऊ शकते असं वाटतं. मागच्या सेशनचा शेवट मी ज्या प्रार्थनेने केला, मला वाटतं त्याच प्रार्थनेने आजच्याही सेशनचा शेवट आपण करूया. ती एक सायकोलॉजीच्या आरिपीटी या शाखेमध्ये म्हणायची प्रार्थना आहे की जे परिस्थितीचा स्वीकार कॅन्सर बरा करण्यासाठी अत्यंत जरुरी असतो. तर ती प्रार्थना अशी आहे की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय शक्य आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे शक्ती दे बुद्धी दे बराया. तर एवढं बोलून आजचं सेशन आपण संपूया. धन्यवाद. शेवटाकडे जाताना शेवटचा महत्वाचा कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा मी रोटरियन श्रियाला बोलतो. कॅन्सर या विषयी बोलताना आपल्याकडे जे 5 पॅनलिस्ट आलेले आहेत, एक ऑन्को सर्जन आहे, एक ऑन्को फिजिशियन आहे, एक ऑन्को रेडिओलॉजिस्ट आहे, म्हणजे ऑन्को रेडिओथेरपी देणारे आहेत, एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि एक आर्ट थेरपिस्ट. आता मला सांगा की कॅन्सर हा जर रोग आला तर हे जे 5 दिग्गज ज्यांनी आता आपल्याला जे सांगितलं त्याच्यामुळे फरक काय पडू शकतो, तर एक तर सेल्फ टॉक चांगला वाढवला आणि पॉझिटिव्हिटीने विचार केला, स्ट्रॉंग मेंटल हेल्थ ठेवली, तर
पेशंट ऑफ कॅन्सर कॅन सर्वाईव्ह अ व्हेरी गुड लाईफ. आनंदने सांगितल्याप्रमाणे जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. पुढच्या महिन्याचा आरोग्य मंथन जो आहे तो 13 मार्चला असणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे म्हणजे जगभरात वुमन्स डे सेलिब्रेट केला जातो. तर आम्ही असा एक विषय घेऊन येतो आहोत की ज्याच्यामध्ये स्त्रीचे आरोग्य अगदी स्त्रीचं मेंटल हेल्थ पासून फिजिकल हेल्थ पर्यंत, फिटनेस पासून ब्युटी पर्यंत, इन्फर्टिलिटी पासून पेरीमेनोपॉझल सिंड्रोम पर्यंत, ऑस्टिओपोरोसिस एव्हरीथिंग. आता हा विषय जो आहे तो फक्त स्त्रियांचा नाही, कारण याच्यामध्ये पुरुषांचा समावेश आणि त्यांचा दृष्टिकोनही गरजेचा आहे. कारण ही स्त्री जी आहे ती पुरुषाची आई आहे, बहीण आहे, बायको आहे, मुलगी आहे, नात आहे. तर तिची काळजी घेण्यासाठी पुरुषांनी काय काय करायला पाहिजे, त्यांचा रोल काय आहे, हा पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणारा विषय आहे. तर पुढच्या वेळेला याच वेळेला भेटू 6 वाजता 13 मार्चला आरोग्य मंथन कार्यक्रमात. धन्यवाद.